सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। आज आपण श्री गोविंद प्रभू चरित्राचं अध्ययन करणार आहोत। ह्या व्हिडिओमध्ये गोविंद प्रभू चरित्राचं लीळा क्रमांक 1 ते 23 म्हणजेच एकंदरीत 23 लीळा तुम्हाला सलग ऐकायला मिळणार आहेत। घरबसल्या श्री गोविंद प्रभू चरित्रामृताचं श्रवण तुम्हाला करायला मिळणार आहे। तर मग हा महालाभ सोडून कुठेही जाऊ नका, ऐकत रहा श्री गोविंद प्रभू चरित्र। तुम्हाला जर असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण मी असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ गोविंद प्रभू चरित्र असेल किंवा मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे लीळा असतील ह्या दररोज मी या चॅनलवर अपलोड करत असतो। चला तर मग आज काही नवीन ज्ञानार्जन करूयात। दंडवत हो। श्री परेशाय नमः। श्री परेशाय नमः। पर म्हणजे श्रेष्ठ प्रकारचा, ईश म्हणजे ईश्वर, तर तशा परमेश्वराला नमन करतायत माहिती। सर्वप्रथम श्री परेशाय नमः। रिद्धपूर प्रांती अवतारू स्वीकारू। रिद्धपूर प्रांतामध्ये, रुद्धपूरला नाही, रिद्धपूरच्या प्रांतामध्ये म्हणजे पंचक्रोशीमध्ये कोण्यातरी गावला एक अवतार स्वीकार केला। आता ते सांगतात पुढे। रिद्धपूर प्रांती दिडा गावा कांटसरे। दिडा गाव म्हणजे 18 किलोमीटरच्या अंतरावर किंवा तेवढ्या अंतराच्या आतमध्ये एक काटसूर्य नावाचं गाव होतं। एकी वासना म्हणजे एका महानुभावांच्या मते कांटोपरे म्हणजे काटपूर। एकी वासना माऊरे, एकी वासना माऊ। काणवा ब्राह्मणाचा घरी गर्भी अवतार स्वीकरिला, जे काणव शाखेचे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांच्या घरी श्री प्रभू महाराजांनी अवतार स्वीकार केला। आता किती वासना झाल्या? मातृग्रामला अवतार झाला म्हणतात, काटसूरला अवतार झाला म्हणतात। तेच मी सांगायला ना, मातृग्रामला जन्म झाला म्हणतात। एकी वासना इथं सांगितलं काटसऱ्याला जन्म झाला। एकी वासनेनं काय आहे, कांटोपरे याही गावाला जन्म झाला एकी वासना। आणि एकी वासना माऊ, आता 4 गावं सांगली। आता वासना भेदानं गाव, कोणी म्हणतात मातृग्रामला, कोणी म्हणते खेडला, अजून दुसरी एक वासना आहे, एक म्हणतात खेडला जन्म झाला। तर असे वेगळ्या वेगळ्या वासना असतात। तर अशा 4-5 वासना आहेत श्री प्रभू महाराज। कोणी म्हणते मातृग्रामला, कोणी म्हणते खेडला, कोणी म्हणते कांटपूरला, कोणी म्हणते माऊरला, कोणी म्हणते काटसूर्याला। असे वेगवेगळ्या ठिकाणी वासनाभेदाने म्हणतात की हे जन्मस्थान आहे। तर तिथं काणव ब्राह्मणाच्या शाखेमध्ये अवतार स्वीकार केला श्री प्रभूंनी। अनंत नायकू पिता नेमायसे माता। अनंत नायक हे त्यांच्या पित्याचं नाव आणि नेमायस आहे त्यांच्या मातेचं नाव। गोसावियांची मातेसी बहुते लेंकरुवे झाली। श्री प्रभू महाराजांच्या आई वडिलांना खूप लेकरुवे झाली। तिये जितीची ना, परंतु जिवंतच राहत नव्हते, मरून जायचे। तेणे दुःखे थोर आरंभळली, त्या दुःखामुळं थोर आरंभळली म्हणजे आरबळून गेले ते। मग गोसावी निपटण्याचे झाले, उतरत्या वयामध्ये श्री प्रभू महाराजांनी तिचा अवतार स्वीकार केला। गुंडो ऐसे नाव ठेविले, श्री गोविंद प्रभू महाराजांचं गुंडो असं नाव ठेवलं त्यांच्या आई वडिलांनी, कारण की कोणताच पुत्र जिवंत राहत नव्हता। तर आताही अशी पद्धत आहे, एखाद्या दाम्पत्याचे पुत्र जर जिवंत राहत नसतील तर त्याचं दगड्या नाव ठेवते, कोणी धोंड्या ठेवते, कोणी त्याचं नाव बाईवरूनच नाव ठेवते, कोणी तर असे वेगवेगळे नाव ठेवतात कोणी, किंवा आपलं लेकरू मरू नये म्हणून। तर तसं श्रीप्रभू महाराजांच्या आई वडिलांनी त्यांचं नाव ठेवलं गुंडो, म्हणजेच काय, दगड। गुंडो अर्थ म्हणजे गुंडोचा अर्थ दगड होतो। तर आपण जसं दगड्या धोंड्या म्हणतो तसं त्यांच्या आई वडिलांनी गुंडो नाव ठेवलं असं। वरिखा दिसा माता पिता अपरोक्ष झाली। वर्षा दिसा म्हणजे 365 दिवसानंतर माता पिता अप्रोक्ष झाली म्हणजे सरले। मग मामेनी मावसिया वाढविले,
मामांनी आणि मावशांनी वाढवलं. सातावरिखा मुंजी बंधन झाले. 7 वर्ष पूर्ण केले. 8व्या वर्षी पदार्पण केलं त्यावेळेस मुंजी बंधन झालं. ब्राह्मणांचं एक विधी आहे, त्यांचं एक व्रत आहे, ते मुंजी बंधन आहे. त्यांनी ते मुंजी बंधन केलं श्रीप्रभू महाराजांचं. सिका सूत्र कासोटी दीधली. सिका म्हणजे डोकी केली आणि शेंडी ठेवली. सूत्र म्हणजे जाणीवे घातलं. कासोटी दीधली म्हणजे त्यांना लंगोटही दिला. पळसुला म्हणजे पळसाचा फाटा आणायचा, तो रोवायचा आणि त्याच्या बाजूने फेरी घ्यायची, असा काहीतरी एक विधी असतो. पळसाच्या झाडाविषयी एक विधी आहे, तो विधी त्यांनी केला. असे 4ही दिस झाले. प्रत्येक दिवशी एक तर 4 दिवसामध्ये 4 विधी असे पार पडले. 4थ्या दिवशी उपाधी म्हणितले. उपाध्य म्हणतात. गुंडो ओम भवती भिक्षाम देही. येणे शब्दे भिक्षा माग. त्यांचे गुरुजी जे उपाध्य होते त्यांनी सांगितलं की गुंडो ओम भवती भिक्षा देही येणे शब्दे भिक्षा माग असं म्हणायचं. जसं आपण भिक्षा मागायचं असलं तर आपल्या घरी साधून भिक्षा म्हणतात, तर तसं त्यांच्या गुरुजींनी सांगितलं की ओम भवती भिक्षाम देही असं म्हणायचं आणि भिक्षा मागायची. येणे शब्दे भिक्षा माग म्हणती, अशा या शब्दाने भिक्षा माग म्हणायचे. भिक्षाम देही ऐसे म्हणती परी ओमकारू न म्हणती. भिक्षाम देही असं म्हणायचे, परंतु जो ओम सांगितला होता म्हणायला ते म्हणत नव्हते. ऐसे मुंजी व्रत झाले. मुंजी व्रतही झालं त्यांचं. मग रिद्धपुरासी घेऊन आली. रिद्धपूरला घेऊन आले त्यांना श्री गुंडमरावळांना. तर ओम आला इथं शब्द. तर आपल्या याच्यामध्ये भरपूर वाचनात कोणी म्हणते ओम म्हणावं, कोणी म्हणते म्हणू नये. तर ओम या शब्दानं अव्यक्त ईश्वराचं द्योतकत्वही होते असं म्हणतात. आणि अन्य राहटीचे जे आहेत ते म्हणतात की ओम म्हणजे ब्रह्म विष्णू महादेवांचा उच्चार. आणि ओम या शब्दाचा अर्थ करताना आचारस्थळामध्ये ओम म्हणून भांडारेकाराच्या सारखे उठो बसो कवनीची नेणे हे सूत्रपाठामध्ये एक वचन आलेलं आहे. तर तिथं ओम श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि तिथं अर्थ करताना पक्षकार करतात की ओम म्हणजे मुळापासून. ओम या शब्दाचा अर्थ आहे की अनादी काळापासून, मुळापासून. तर त्या महिमट्टाच्या ठिकाणी, निळभट्टाच्या ठिकाणी मुळापासून अशी एक उठण्याची उठ बैठकीचं त्यांच्या ठिकाणी ज्ञान होतं. म्हणून श्री चक्रधर स्वामी म्हणतात की त्यांच्यासारखं उठणं बसणं कवनीची नेणी म्हणजे कोणालाच माहिती नाही. रिद्धपुरी अवस्थान. रिद्धपूरला आता श्री गुंडमरावळांना रिद्धपूरला आणून सोडलं. तर आता रिद्धपूरला त्यांचं अवस्थान झालं, तिथं राहायला लागलं. बोपोपाध्ये तयाचे रामोपाध्य तयाचे तिकोपाध्य. त्या दिवशी तुम्हाला नाव सांगितलं मी. बोपोपाध्य, तिकोपाध्य, चट्टोपाध्य यांचं शॉर्टकट केलं. कसं शॉर्टकट केलं? कोणाचं? बोपोपाध्यायचं. आणि मुखोपाध्यायचं ते नाही लक्षात. ते सांगितलंच नव्हतं मी, कसं काय लक्षात राहील. त्यांचं नाव मुखोपाध्यांचं मुखर्जी केलं होतं. मुखोपाध्याय जे ब्राह्मण होते त्यांना म्हणायला इंग्रजांना जमत नव्हतं, जीभ ओळख नव्हती एवढी, म्हणून त्यांचं मुखोपाध्यायचं मुखर्जी करून टाकलं. आता जे मुखर्जी, चॅटर्जी, बॅनर्जी पाहता तुम्ही, हे सर्व जुने बोपोपाध्य, कोणी तिकोपाध्य, आपलं चट्टोपाध्य, बोपोपाध्य असे झाले. मुखोपाध्य हे असे शॉर्टकट आहेत ते. तयाचे तिकोपाध्य. गोसावियांते बोपोपाध्या पासी पडो घातले. जे बोपोपाध्य होते त्यांच्याजवळ श्री प्रभू महाराजांना शिकवण्यासाठी ठेवलं. वेदधन करू लागले. वेदाचं अध्ययन श्री प्रभू महाराज तिथं करू लागले रिद्धपूरला. रिद्धपूर केलं का तुम्ही सर्वांनी? रिद्धपूरला वेधशाळा आहे जिथं श्री
गोविंदप्रभू महाराज जिथं वेद अभ्यास करायचे तिथं पलीकडून एक स्थान आहे, त्या ठिकाणी बसून वेदाचं अध्ययन करायचे. तो आवार आहे तिकोपाध्यांचा आवार, मोठा आवार आहे. राजमठाला जायचं म्हणलं की डाव्या हाताला पहिलं आवार लागते, असे पायऱ्या चढून वर जावं लागते. तिथं भरपूर स्थान आहेत, असे मोकळा असा मोठा हॉलच आहे. आणि त्याच्या पलीकडून एक छोटी खुली आहे, तिथे एक स्थान आहे. तर ते स्थान आहे तिथं वेदाध्ययन करण्याचं. तिथं वेदाध्ययन करायचे श्री गुरु महाराज. हा, बांधले पूर्ण. गोसावी अचाट सामग्री स्वीकरिली. अचाट सामग्री स्वीकारली म्हणजे प्रज्ञा स्वीकारली. गोसावियांसी दिसे येते आणि का मासे नये. गोसावियांना एका दिवसात जे पाठ करायचे ते दुसऱ्या लोकांना, दुसऱ्या विद्यार्थ्यांना एका महिन्यातही पाठ होत नव्हतं. एवढं त्यांनी प्रज्ञा स्वीकार केली. गोसावियांसी मासे येते आणि का वरी खा नये. एका महिन्यात जे श्रीप्रभू महाराज पाठांतर करायचे ते बाकीच्यांना, जे सोबतचे गुरुबंधू होते, त्यांना एक वर्षातही ते येत नव्हतं, पाठ होत नव्हतं. चुकी भुली ते चाठयाही सांगती आणि उपाधियाही सांगती. चूक भूल जिथं झाली तिथं त्या सोबतच्या विद्यार्थ्यांना सांगायचे की तुझं इथं चुकत आहे. आणि जे उपाध्याय त्यांचे गुरुजी होते त्यांचं जरी चुकलं की लगेच सांगायचे की तुमचं इथं चुकलं. असं त्यांनी थोर प्रज्ञा स्वीकार केली आणि लवकरात लवकर त्यांनी अभ्यास पूर्ण केला. ते म्हणे ती गुंडो सामान्य नव्हे. उपाध्याय आणि चाटे दोघेही म्हणायचे की गुंडो म्हणजे श्रीप्रभू महाराज हे सामान्य नव्हे, हा ईश्वर अवतारू होईल. हे पुढे चालून ईश्वर अवतार होतील. हा पडता नायको, हा चांगला अभ्यास करणारा आहे. निगदिता नायको, चांगला घोकणारा, अध्ययन करणारा, ध्यानात ठेवणारा असा हा चांगला हुशार एक मुलगा आहे. एक सरी कांडीची म्हणता ऐकतो. एकदाच सांगितलं गुरुजींनी की लगेच त्याच्या लक्षात बसते. एकी वासना म्हणता नायको वाचिता नायको. एकी वासना, दुसरे महानुभाव म्हणतात की म्हणता नायको. हा तर म्हणता म्हणजे सांगता, बोलता. तो सांगायला लागला ना, श्रीप्रभू महाराज सांगायला लागले, चाट्यांना सांगायला लागले, उपाध्यांना सांगायला लागले, चुकलं घेतलं, जिथं स्वर चुकले. जे वेद असतात त्या वेदामध्ये नुसतं आपण श्लोक म्हणतो तसं श्लोक म्हणून मोकळं व्हायचं नसते. वेदांच्या रुचा असतात तिथं स्वरबद्ध म्हणायला पाहिजे. जसं ते ब्राह्मण म्हणतात, त्यांचं स्वरामध्ये असते ते. हिंदू यते विघटितो न करोति किंचित सत्संभतिं घटयितुं जननम यदीयम तम केशवम मुहुरहम मनसा स्मरामी. हे जसे चालबद्ध असते, त्यांची छंद असतात वेगळे वेगळे, तर अशा चालीमध्ये म्हणावं लागते. आणि जिथं चाल चुकली तिथं मंत्र चुकला असं असते. ते एकदम लयबद्ध चालीत आलं पाहिजे ते. हां, कारण की त्या लयमध्ये आलं तर उच्चार पूर्ण होतो बरोबर. हां, त्याच्यामुळे ते जसं गीतेचं आहे, गीतेचंही तसंच आहे. गीता कोणा छंदात आहे? अनुष्टुप छंदामध्ये गीता रचलेली आहे आणि भुजंग प्रयास असे दोन छंदात आहे गीता हे केलेली, लिहिलेली. एक अनुष्टुप छंद आणि एक भुजंग प्रयास. अशा दोन आपण बघतो ना की म्हणता म्हणता चाल बदलते, मध्येच मग भुजंग प्रयास छंद येतो आणि ते छंद संपला गेले की अनुष्टुप छंद चालू होतो. असं आहे ते. गुरु निहत्वानी महानुभावा श्रेयो भक्तुम भेक्षमपिह लोके, हे भुजंग प्रयास छंद. आणि ऊर्ध्व मूल मदशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम, हा अनुष्टुप छंद. अशा छंदामध्ये असते. जशी गीता छंदांमध्ये आहे तसं वेदही या छंदांमध्ये असतात. आणि जिथं जिथं चुकले तिथे उपाध्यांनाही सांगायचे, गोविंदप्रभू महाराजांनी चाट्यांनाही सांगायचे. हा गुंडो सामान्य नव्हे, हा ईश्वरू अवतारू होईल, का देवता अवतारू होईल. हे असे चर्चा करायला लागली चाटे, उपाध्य. उपाध्य म्हणजे त्यांचे गुरुजी.
आणि गोसावी हास्य करीती. आणि श्रीप्रभू महाराज काहीच बोलत नाही, फक्त हसायचे. आणि हळूची म्हणती मेला जाये हो हो ये म्हणे. मग श्रीप्रभू महाराज एखाद्यास बोलायचे, मेला जाये होय म्हणे म्हणजे ईश्वर अवतार आहे मी असं म्हणायचे. चाटे याते म्हणती, चाटे नाही असं म्हणायचे. सामर्थ्य प्रकाशने, सामर्थ्य त्यांनी दुसऱ्यांप्रती दाखवलं. स्वतःचं सामर्थ्य जे आहे ते लोकांप्रती प्रकट केलं त्यांनी. अवघे चाटे उपाधियांचिया वांसुरवा लागी गवत आणू जाती. अवघे चाटे जे सोबत विद्यार्थी वर्ग होता सोबत पूर्ण, ते सर्व विद्यार्थी उपाध्यांच्या वासुरासाठी चारा आणायला जायचे, गवत आणायला. ते एक एकी दो दो पेंडिया घेती. एकच विद्यार्थी दोन दोन पेंड्या आणायचा. आवगे डोये ठेवणी घेऊनी यती. सर्वजण डोक्यावर घेऊन ते रुद्रपूरमध्ये यायचे. गोसावियांची पेंडी ते अंतराक्षये. गोसाव्यांची पेंडी जी होती आकाशमार्गी उडतच यायची ती पेंडी. गोसाव्यांना ती डोक्यावर घ्यायची आवश्यकता पडत नव्हती. ते चाटा देखिले सोबतच्यांनी पाहिलं. येऊनी उपाध्या पुढे सांगितले. गुरुजींनी पुढे सांगितलं. उपाधी म्हणितले हा गुंडो सामान्य नव्हे. हा काय सामान्य नाही, हा असामान्य आहे. हा ईश्वरू अवतारू होईल. हा पुढे चालून ईश्वर अवतार होईल असं उपाध्य म्हणत. का देवता अवतारू होईल किंवा देवता अवतार होईल. मग आपुली ब्राह्मणी ते म्हणितले. उपाध्य आपल्या पत्नीला सांगतात. या गुंडोसी निरस्त्राण म्हणिये नेदावे हो. या गुंडोला म्हणजे या श्रीप्रभूंना, त्यावेळेस गुंडच नाव होतं, श्रीप्रभू नव्हतं, गुंडच म्हणायचे सर्व. तर श्रीप्रभू महाराजांना निरस्त्राण काम सांगू नको कोणतं. जसं घर झाडून काढ, पाय पुसणं झटकून आण बाहेर, किंवा मग गाईचा गोठा साफ करणे, शेण काढणे, हे सर्व असं जे निरस्त्राण काम म्हणजे गलिच्छ म्हणजे खालच्या दर्जाचं काम हे सांगू नको यांना असं ते उपाध्य सांगायचे. एकी वासना उपाधी गोसावियांचे दोन्ही श्रीचरण धरिले. उपाध्यांनी गोसाव्यांचे दोन्ही श्रीचरण धरले, पाया पडले. जी जी मी पापिया नेणे तरी मज सांगावे जी. मी पापिया आहे, मी पापी माणूस आहे, तर मला काही माहित नाही, तर मला तुम्ही सांगा की नेमके श्रीप्रभू महाराज कोण आहेत. आणि गोसावी हास्य स्वीकरिले परी सांगतीना. स्वतःच्या मुखातून त्यांनी काय सांगितले, सामर्थ्य दाखवलं, परंतु मी परमेश्वर आहे असं ते बोलले नाही. प्रकाश दर्शन एकुदी गोसावी चाटया अंतू पहुडू केला होता. एका दिवशी श्रीप्रभू महाराजांनी चाटे म्हणजे जे शिक्षणासाठी आले होते ब्राह्मणांच्या घरी, त्यांच्या सोबतच झोपले होते त्यांच्या गर्दीमध्ये. तव श्री मूर्ती पासवणी प्रकाशू पडिला. श्रीप्रभू महाराजांच्या श्रीमूर्तीमधून प्रकाश पडायला लागला. श्रीमूर्तीपासून, त्या श्रीमूर्तीपासून प्रकाश पडाला. तो चाटा देखिला. सोबतच्या विद्यार्थ्यांनी तो प्रकाश पाहिला आणि भ्याले. सर्वजण घाबरले. येऊनी उपाध्या पुढे सांगितले. उपाध्यान पुढे सांगितलं. उपाधिये हो गुंडोचा माथा होऊनी प्रकाशू निगतू असे. गुंडोच्या डोक्यातून प्रकाश निघत आहे असं सांगायला आले तिथं. आपे आपू बोलतू असे. स्वतःच स्वतःच तो बोलत आहे.
तू का आलीसी वो तू का गेलीसी वो, त्याचे तेच बोलत आहेत की तू का आली तू का गेली असं ते श्रीगुरु महाराज बोलत आहेत. ऐसे म्हण तू असे म्हणत आहेत. उपाधी म्हणितले, उपाध्य म्हणतात. नेणिजे हा गुंडो कोण, हा गुंडो कोण आहे हे काय माहिती नाही. हा ईश्वर अवतारू होय, हा ईश्वराचा अवतारच असायला पाहिजे असं म्हणतात. लेकरुवा सवे आरोगणे, लेकरुवे जेविते असती. लेकर जेवायला बसले होते एका ठिकाणी. तव गोसावी बीजे करीती, लेकर जेवायला बसले म्हणलं की तिथं गोसावी तिथं जाऊन पोहोचायची. तया सवे गोसावी आरोगण करीती, त्यांच्यासोबतच श्रीगुरु महाराजही आरोगण करायचे जेवायचे. आणि लेंकरुवे बोबाती, लगेच ओरडायला लागायचे लेकर. तयाची माये म्हणे का बोबाते असा, त्यांची आई म्हणायची का बरं ओरडायले तुम्ही. जेऊ दया, तुम्ही ओरडायला काय झालं तुम्हाला. आता श्रीगुरु महाराजांची इच्छा आहे जेवण्याची तुमच्यासोबत, तर त्यांची आई म्हणायची की जेऊ द्या त्यांना. मग ते वाटे करी रावळो हा तुम्ही जेवा, मग ते लेकर जेवायला बसले होते त्या घरचे. मग त्यांची आई यायची आणि वाटे करायची सर्वजण, तुम्ही तुमचं घ्या रे लेकरू एवढं, आणि हा वाटा श्रीगुरु महाराजांचा, हा वाटा यांना खाऊ द्या. रावळो हा तुम्ही जेवा हे लेंकुरुवे जेविती, हा भाग तुम्ही घ्या आणि हा भाग बाकीचा भाग लेकरांना खाऊ द्या. ते म्हणती आई रावळ आपला वाटा ने जीविती आमुचाची जेविताती, परंतु श्रीगुरु महाराज स्वतःचा वाटा सोडून द्यायचे आणि त्या लेकराच्याच वाट्यामधला खायला चालू करायचे. ते म्हणे मागुता लेंकुरुवासाची भागू जेविती, मग ते म्हणे म्हणजे त्या लेकरुवांची आई म्हणते रावळो आपला भागू सांडोनी लेंकुरुवांचा भागू का जेवितू असा, तुमचा भाग दिलाय तो तुम्ही ग्रहण करा, तो तुम्ही आरोगण करा, परंतु लेकरांचा भाग का बरं खाता आहात तुम्ही, असा प्रश्न करते ती आई त्या लेकरांची. मागुता लेंकुरुवांचाची भागू जेविती, तरी पण त्या लेकरांचं जेवण ते जेवायचे, त्यांचा भाग जो होता. मग ते म्हणे रावळासी जेऊ देया मग तुम्हासी आनिक वाढीन, मग आई म्हणते त्यांची की तुम्ही आता श्रीगुरु महाराजांना जेवू द्या, मी तुम्हाला नंतर पुन्हा वेगळं वाढते जेवायला. तिये डोईयेवरी थाळा ठेविती, मग आता लेकर बी थोडी ऐकत असतात लवकर, लेकर बी मग जे हिस्सा दिला का ते हिस्सा घ्यायचे असतात, ते ताटामध्ये टाकून आणि डोक्यावर घ्यायचे श्रीगुरु महाराज खावण्या म्हणून. मग उभे ठाकोनी आरोगण करीती, मग बसलेले होते श्रीगुरु महाराज, ते उभं राहून मग त्यांच्या हात जे ताटातलं जे डोक्यावर ताट घेतलं होतं त्या ताटातलं आरोगण चालू करायचे. ऐसी तयाची वाटयाची आरोगण करीती, त्यांचा जो वाटा होता त्या वाट्याचीच आरोगण करायची श्रीगुरु महाराज. आपुलिया वाटयाचा प्रसादू करीती, आणि स्वतःचा जो वाटा होता त्याचा फक्त प्रसाद करायचे, म्हणजे फक्त एक घास खायचे, त्यातला एक दोन घास खायचे आणि प्रसाद करायचे. तया वाटयांतू आनिक वाढीती मग तिये जेविती, मग त्या वाट्यामध्ये जो वाटा होता त्यांचा श्रीगुरु महाराजांचा, दोन घास खाल्ला तो प्रसाद केला, मग त्या लेकरांची माता काय करायची, जे अन्न असं दुसरं उरलेलं ते अन्न त्या प्रसादामध्ये टाकायचे आणि सर्व मिक्स करून लेकरांना पुन्हा खायला द्यायची. मग तिये जेविती, मग त्या लेकरांना सर्वांना श्रीगुरु महाराजांचा प्रसाद भेटायचा जेवण्यासाठी. साधी प्रसादू घेणे, साधानी प्रसाद घेतला. एकुदी गोसावी कुणबियांची घरी आरोगण करीत होते, कुणबियांच्या घरी श्रीगुरु महाराज आरोगण करीत होते. तो पहिला कडवणी साधे आली,
साधाईच आली. तीही दंडवत केले आणि प्रसादू घेतला. दंडवत केला आणि प्रसाद घेतला. त्या बाईला म्हणितले, त्या घरची जी बाई होती ती म्हणते, कावो झाले या ब्राह्मणाची रांडासी. या ब्राह्मणांच्या रांडांना काय झालं? आमचे कुणबियांचे अन्न खाती असे. आमच्या कुणब्यांच्या घरी अन्न खायला लागले हे. साधी म्हणितले, काही आलिये सविया कैसिया देत अससी. तू मला शिवा का बरं देत आहे? अशी साधाईचा प्रश्न करते. मिया तरी राऊळांचा प्रसादू घेतला, मा काही झाले. मी तर राऊळांचा प्रसाद घेतला श्रीगुरु महाराजांचा, तर त्याला काय झालं? राऊळांचा प्रसादू परी अन्न आमुचे. मग ते कुणब्यांची बाई म्हणते, त्या शेतकऱ्याची बाई म्हणते, प्रसाद आहे राऊळाचा, परंतु अन्न तर आमचं आहे. आमचं अन्न का बरं खायले तुम्ही ब्राह्मण? आणि गोसावी हास्य केले. श्रीगुरु महाराज हसायला लागले. मग आणि कुप्रसादू दीधला. मग श्रीगुरु महाराजांनी साधेशाला दुसरा प्रसाद पुन्हा दिला. अजून या थंडीमुळे खोकला लागायला. पाखाला बाळक पांगुरवणे. पाखाल, पाणी भरायची पाखाल असते, पाहिले असतील म्हाताऱ्या माणसांनी, म्हाताऱ्या बाईंनी पाहिले असतील जुन्या पाखाली. तर त्या पाखालामध्ये बाळक पांघरुणे, त्या पाखालीमध्ये बाळकाला ठेवून त्याच्यावर पांघरून टाकलं श्रीगुरु महाराजांनी. बाईल एकी पाणीसी निघाली. एक बाई पाण्यासाठी निघाली, पाणी भरायला घरून. तिची घरी वडील धाकुटे, कोणी माणूस नाही. त्या बाईच्या घरी वडील किंवा धाकुटे कोणी माणूस नाही. घरी कोणीच उपस्थित नव्हतं, सर्व बाहेर गेलेले होते. तव गोसावी बीजे केले. श्रीगुरु महाराज तिथं पोहोचले. तिया म्हणितले, ती बाई जे पाणी भरण्यासाठी निघाली ती बाई म्हणते, राऊळो नावेक लेंकरू घ्या हो. थोड्या वेळासाठी लेकरू सांभाळा माझं. हेल भरी पाणी आणीन, एक खेप पाण्याची आणेन मी. मग गोसावी घेतले. ते बाळ गोसाव्यांनी घेतलं. नावेक खेळविले. मग खुंटीची पाखाल काढली. खुटीला पाखाल अडकून ठेवली होती, ती पाखाल खाली काढली. एका आखेयावरी निजविले, एक आखे पांगुरविले. त्या पाखालीच्या दोन बाजू असतात अशा मोकळ्या मोकळ्या, तर एक अशी उचलली आणि एका भागावर त्या बाळकाला ठेवला आणि दुसऱ्या भाग त्याच्यावर झाकून ठेवला. आणि गोसावी बीजे केले. तिथून गोसावी बीजे केले, निघून गेले तिथून. तव ते आली. त्या मुलाची आई आली. घागरी ठेविली, घागर ठेवली. घरांतू गेली, घरामध्ये गेली. पाळणा पाहिले तव ने देखीची. पाळण्यामध्ये लेकरू पाहिलं. तव ने देखीची म्हणजे पाळण्यामध्ये ते लेकरू नव्हतं. बाजेवरी पाहिले, बाजेवर पण पाहिलं. तव तेथही नाही, त्या बाजावरही लेकरू नव्हतं. मग सेजा साईलिया ते पुसले. जे शेजारी पाजारी होते त्यांना विचारलं, हाव राहुळी लेंकुरू तुम्हा पासी दीधले. आता लेकरू घरात नाही ठेवलं, मग त्या बाईला वाटलं की शेजाऱ्यापाशी दिलं असेल कोणाजवळ. तर शेजारी म्हणतात, नाही दीधले, आमच्याकडे तर दिलं नाही. मग सेजा साईली म्हणितले. शेजारी म्हणतात, शेजारच्या बाया म्हणतात, हाओ रावळा हाती लेंकरू कैसे दीधले. त्या श्रीगुरु महाराजाजवळ तू लेकरू का बरं दिलं? रावळ वेडे रावळ पिसे. अशी गोविंदप्रभू महाराज मूर्ती कशी वेडी पिशी. तर मग ते बाया म्हणाले आजूबाजूच्या की रावळ वेडे पिसे आहेत आणि त्यांच्याजवळ तू का बरं दिलं लेकरू? एकाधिये अडी घालती, एकाधिये विहिरी घालती, तेवळी काई करीसी. आता अशी वेडी पिशी मूर्ती श्रीगुरु महाराजांची, त्यांनी उचलून जर एखाद्या आडात टाकून दिलं, विहिरीत टाकून दिलं, तर मग काय करशील तू?
ऐसी धावत घरांतू गेली. मग असं म्हणल्यानंतर तिला पुन्हा काय झालं, रडू आवडला नसेल कदाचित, किंवा राग आला असेल त्यांचा. ती पुन्हा धावत घरामध्ये गेली. तव पाखालेचे अंखे हाली नले. पाखालाचं जे पुडदी होती, ते ज्या दोन्ही भागाच्या आत ठेवलं होतं लेकरू, तर ते लेकरू उठल्यामुळं, हातपाय हलवल्यामुळे ते पाखाल थोडी हल्ली. पाहे तव लेंकरू देखिले. लेकरू दिसलं तिला. मग चळण वळण न करी. वर केलं तर ती पाखाली जो वरची पांघरण होती ते उचलली अशी, आणि पाहिलं तर लेकरू चलन वळण करत नव्हतं, म्हणजे हलत नव्हतं. आणि तैसीची बोबाईली. ओरडायला लागलेलं तशीच, कारण की लेकरू हलत नव्हतं. तिला वाटलं लेकरू मेलं. काही करीनवो आई, काही करीनवो आई, म्हणून उचलून पाहिले. म्हणजे बायांचा हमरडा बायांनी फोडला जायचा. त्या मातेनं लेकराला पाहून जोरानं ओरडायला लागली ती, आणि म्हणून उचलून पाहिलं. तो आनंद भरीत निजैले. असे आनंद भरीत होतं. एखादं लेकरू झोपलेलं असलं तर त्याच्या चेहऱ्यावरून ओळख येते की झोप कशी शांत लागलेली आहे, की काय कडू झोप आहे, किंवा स्वप्न वगैरे दिसायले. तर त्या लेकराचा चेहरा, लेकरूच सोडून द्या, लेकरू तर लहान असेल, परंतु मोठा माणूसही जरी असलं तरी त्या माणसाच्या चेहऱ्यावरून ओळख येते की गाढ झोपेत आहे, की काही त्याला अवघड स्वप्न पडाले, काही भूत मागं लागले, की काय कुठं अवघड ठिकाणी गेला, काय कोणतं संकट आलं त्याला स्वप्नामध्ये. ते चेहऱ्यावर हवा उमटत असतात, झोपत जरी असलं तरी. तर तसं त्या लेकराला पाहिल्यानंतर ते लेकरू कसं दिसलं, तिच्या आईला शांत आनंद भरते दिसले, एकदम सुखात झोपलेलं दिसलं. मग तिया म्हणितले, आओ आओ राऊळी, लेंकरूवासी जतन केली. असे लेकराचं जतन केलं राऊळांनी. राऊळ माये राऊळ बापू, म्हणू मग सुखी न झाली. असं म्हणून ती सुखी झाली. मृत्य बाळक जीववणे. हो, मृत बाळक. कालची पूजा ऐकली की बरोबर. झालं का? ते मला भेटले जात येताना, येतील थोड्या. मृत्यू बाळक जीवने. जो बाळक मेला होता, जे लेकरू मेलं होतं, त्या लेकरूवाला जिवंत केलं श्री गुरु महाराजांनी. म्हणून मृत बाळक जीववणे, एकाचे लेंकरू गोसावी खेळविती. एकाच्या घरचं एक लेकरू होतं छोटस. तिथं जाऊन ते श्री गुरु महाराज दररोज तिथे जाऊन थोडंसं खेळवायचे त्या लेकराला, त्या लेकराला खेळवायचे थोडंसं, आणि मग समोर जायचे, कुठं जायचं तिथं. नित्य नाही होता, त्या लेकराला खेळल्याशिवाय जात नव्हते. एकाचे लेंकरू गोसावी खेळविती, ते सरले. ते एका दिवशी वारलं. ते नेऊनी वाजेश्वरा ईशान्य कोणी पाणदी पुरिले. वाजेश्वराचं जे मंदिर आहे त्याच्या ईशान्य कोणी, ईशान्य दिशेला पांदीमध्ये पुरलं त्या लेकराला. लेकराला स्मशानात कधीच पुरत नसतं, ते पांदीमध्ये पुरलं. तव गोसावी तयाच्या घरासी बीजे केले. त्यांच्या घरी बीजे केले. आता लेकराला खेळासाठी दररोजचा नियम, तिथं पोहोचले. तव गोसाविया ते देखिले आणि रडो लागली. गोसाव्यांना पाहिलं की दोघे रडायला लागले. मग तीही म्हणितले राऊळो, ज्या लेकरुवा ते तुम्ही खेळवा, ते आजी सरले. ज्या लेकरुवाला तुम्ही खेळवत होते ते आज लेकरू सरलं. म्हणून अवघी रडो लागली. सर्वजण रडायला लागले घरातले. आणि राऊळासी अनुकंपा उपनली. लगेच परमेश्वराला काय झालं, अनुकंपा उत्पन्न झाली, दया आली त्यांच्यावर. मग गोसावी म्हणितले, आवो मेला जाये आणि आणि ना म्हणे. त्या लेकराला आणा असं म्हणायला लागले. तेही म्हणितले, आता काही आणि न राऊळ. आता कसं लेकराला आणू मी. त्याचा तर अंतिम संस्कारही केला, म्हणजे त्याला पुरून टाकलं. आता काही आणि न राऊळ, आवो मेली जाये आणि 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 ना म्हणे. श्री गुरु महाराज हट्ट धरायला लागले की तू त्या लेकराला मला पहिला आणून दे. तीही म्हणितले, आता काही आणि न राऊळ. पुन्हा ते सांगते त्यांची माता, त्या लेकराची माता, की आता कुठून आणणार मी लेकराला. आवो मेली जाये आणावे म्हणे, आणावे म्हणे.
आणावे म्हणे ना आणावे म्हणे आहो आणावेची म्हणे. श्रीप्रभू महाराज म्हणतात आणावे म्हणे न आणावे म्हणे आणावेची म्हणे. म्हणजे आणावं न आणावं आणि आता आणायलाच पाहिजे. म्हणून दुड दुड करी धाव घेतली तेच बीजे केले दगड फेडिले उकरले. तिथं जिथं पुरलं त्याच्यावर दगड ठेवले होते ते दगड काढले पूर्ण बाजूला उकरलं ते जागा ते. मग काढले ते प्रेत वर काढलं लेकराचं. झाडिले जे काय माती लागली ती अंगाला ते झाडून काढली. पुसले व्यवस्थित पुसलं. आनंदभरीत वास पाहू लागले. आनंदभरीत वास पाहू लागले. झाडून पुसून केलं मोकळं त्या लेकराला की लगेच ते आनंदभरीत झालं आणि लगेच डोळे उघडून पाहायला लागले लेकरू. मग उपंगळीये घेऊन आले. मग असं कडेवर घेऊन श्रीप्रभू महाराज त्या माता पितरांकडे आले त्या आईवडिलांकडे. तेही देखिले. आता ते लेकरू असं कडेवर घेतले ना मागं तोंड असं घेऊन येऊ लागले. मग त्यांनी पाहिलं कोण त्या आईवडिलांनी पाहिलं आणि कवाडे घातले दरवाजे बंद केले त्यांनी. नया नया रावळो सव परते नया. परते नाही म्हणजे दूर नाही आला शवाला कशाला घरी आणलं म्हणे वापस आता. तव तयाचा शेजारी म्हातारी एकी होती. मायबाप तर घ्यायला तयार नाही लेकराला. लेकराला तर जेवण करून आणलं. मायबापाला वाटायला ते शवच आहे त्यांनी काय घेतलं नाही. मग शेजारी एक म्हातारी होती. तिची ये उपंगळी ये नेऊनी घातले. तिच्या मांडीवर नेऊन ठेवलं. तिया म्हणितले ती म्हातारी म्हणते रावळो मी काही करीन. आता मी काय करू म्हणे या लेकराचं. मी सतानिक बाईल म्हणजे मला तर लेकरूच नाही. मी या लेकराला कसं काय सांभाळू. मग गोसावी मी सतानिक बाईल. मग गोसावी तिची सुची तयांचा तोंडी घातली आणि त्राहाटीत पानाव आला. ते सुटसुटा पेओ लागले आणि ते लेकरू दूध प्यायला लागलं. तव तीही कवाड उघडिले पाहती तव तैसे देखिले. आता मायबाबा दौरा बघून पाहायला लागले तर असं दिसलं त्यांना दृश्य. तव गोसावी बीजे केले. तिथून श्रीप्रभू महाराज निघून गेले. तिये मागो लागली. आता मायबाप मागायला लागले त्या म्हातारीला लेकरू आमचा मला देऊन टाका. म्हातारिया म्हणितले तुम्हासी देत होते ते वेळी काने घाची. तुम्हाला ज्यावेळेस श्रीप्रभू देत होते तुमचं लेकरू त्यावेळेस तुम्ही का बरं घेतलं नाही. मा आता मी का देईन. मग आता मी का बरं देऊ तुम्हाला लेकरू असं त्या म्हातारीनं प्रश्न केला त्या लेकराच्या आई वडिलांना. तैसीची महाजना पासी न्याओ सांगावे निघाली. मायबाप गेले गावातले जे प्रतिष्ठित माणसं होते महाजन त्यांच्याकडे गेले की आमचा न्याय निवाडा करा तुम्ही. म्हातारिया म्हणितले न्याव सांगाव्या निघाली. महाजनी म्हणितले राऊळी इसी दीधल ते लेकरू इचेची. महाजन म्हणायला लागले की श्रीप्रभू महाराजांनी हे लेकरू या म्हातारीला दिले ना. मग राऊळी सिद्धी दिले ते लेकरू इचेची म्हणजे इचच लेकरू आहे आता ते. तुम्हा लोभ करू लाभे परी लेकरू न लभे. तुम्ही या लेकराचा लाड करू शकता परंतु हे लेकरू तुमचं नाही. आता तू ऐसे करी याचा शेजारी अस. मग तयाचा शेजारी असो लागली. मग त्या म्हातारीच्या शेजारी जवळ आता राहायला लागली. जरा दूर घर असेल कदाचित मध्ये अंतर असेल तर आता जवळ राहायला लागली. मग तेही बाज सुपवती दिधली. मग त्या म्हातारीची तर काही नव्हतं आथऱ्या पांघरायला. म्हातारी सुद्धा एकटी बिचारीला काय घरी काय कोण नव्हतं लेकरू बाळ त्याच्यामुळं खाण्यापिण्याचे थोडे वांदे असतीलच कदाचित किंवा नसतील परंतु आथऱ्या पांघरायला एवढं काही व्यवस्थित नव्हतं तिच्याकडे. तर मग मायबापांनी काय केलं आपलं लेकरू तिच्याजवळ आहे म्हणून तिला बाज सुपवती दिधली. बाज दिली तिला झोपायला आणि गादी पण दिली. सुपवती म्हणजे गादी.
एकी गाय दिधली, आपल्या लेकराला दूध पाहिजे म्हणून एक गायी दिली त्या म्हातारीला. मग तो सता निकू झाला, तो 100 वर्षाचा म्हणजे दीर्घायुष्य जगणारा झाला. गोपी प्रवीणू झाला, तया नाव दामोधरू, जव जी आला तव तयासी जरू ताओ नाही. श्री प्रभू महाराजांनी दिलेलं आयुष्य होतं म्हणून 100 वर्षाचा जरी झाला, मरेपर्यंत त्याला कधी साधी तापही आली नाही, एकदम निरोगी टणटणीत राहिला तो. आपुलिया अनुभवीची केली लीळा, भक्ती जना पुढे सांगे. श्री प्रभू महाराजांच्या माघारी ज्यावेळेस लीळा चरित्राचं लिखाण चालू होतं, गोविंद प्रभू महाराजांच्या चरित्राचं, त्यावेळेस गोविंद प्रभू महाराजांच्या लीळा त्या लेकराच्या लेखात ज्या घडल्या, तो हा आता वृद्ध झाल्यानंतर भक्तांना सांगायचा की असं असे श्रीप्रभू आमच्या ते यायचे, मला खेळवायचे, मी मेलो होतो. आता हे लीळा त्यांनी सांगितली लेकरांनी, मी मेलो होतो, मला जिवंत केलं, मग असं घडलं. सर्व त्या लेकरांनी जे काही लीळा घडल्या ते असा भक्तिजनांना सांगत होता. मग ते त्या भक्तिजनांनी हे लीळा अशा लिहून घेतल्या आणि मग त्या आपल्यापर्यंत अशा पिढ्याने पिढी दर पिढी अशा आपल्याजवळ आल्या. कापुसू पहाळी बाळक निजवणे, कापूस पहाळी बाळक निजविणे, पहाळा म्हणजे त्या बाळकाला झोपवलं. बाईला एकी म्हणितले राऊळो, नावेक लेंकरू घ्या का, थोड्या वेळासाठी लेंकरू घ्या. मग मी घागरी भरून पाणीया घेऊन येईन, घागरी भरून पाणी मी घेऊन येईल, तोपर्यंत तुम्ही माझ्या लेकराला सांभाळा. बाळक गोसावियाची उपंगळी घातले, गोसाव्यांच्या कडेवर दिलं. गोसावी नावेक लेंकरू खेळविले, थोड्या वेळासाठी खेळवलं. पाटी कापुसाचे पहाळ होते, पाठीवर कापसाचं पहाळ होतं, तेच लेंकरू निजविले, लेकराला झोपवलं तिथं. आणि वरी पहाळ मिळवून गेले, वरी तो कापूसही काय झाला, एका जागी होऊन गेला. मग गोसावी बीजे केले, तव ते आली घागरी ठेविली, घरांतू गेली लेंकरू पाहो लागली, लेकरू पाहायला लागली. ते पाळना पाहिले बाजेवरी बाजेवरी पाहिले, कोणटा सांदी पाहिले, सर्व घरामध्ये प्रत्येक जागेच्या ठिकाणी तिनं शोध घेतला, काना कोपरा बाज. तव नेदखची म्हणजे तिला दिसला नाही लेकरू. मग सेजिया सायलिया ते पुसिले, जे सेजिया सायलिया होत्या शेजारी त्यांना विचारलं, आओ राऊळी लेंकरू तुमचा हाती दिधले, तुमच्याजवळ दिलं का. तेही म्हणितले ना नाही. आओ राऊळ वेडे राऊळ पिसे, एकादिये अडिका विहिरी घालती, का एकादिये पेवी घालती, ते वेळी काही करीसी. मनामध्ये नको ते शंका भरून दिल्या या बायांनी बाजूच्या. ऐसे जो पाहे तो पहाळ हालिनले, पाटिये लेंकुरू आनंद भरितू निजैले असे. तिथं लेंकुरू आनंद भरीत होतं, तिथं झोपलेलं जिथं झोपवलं होतं. पहा ओ राऊळ माय राऊळ बाप, राऊळी लेंकुरू वासी जतन कैसी केली. राऊळांनी लेकराचं जतन केलं. ऐसे म्हणून सुखी न झाली, अशी म्हणून ती माय, ती जी माता होती ती सुखी झाली. लेंकरू वासवे तापणे, लेंकरासोबत जे लेकरं होते शेकायला बसलेले त्याच्यासोबत स्वतःही बसले तापण्यासाठी, म्हणजे शेकोटीपाशी सर्वांसोबत बसले अंग शेकण्यासाठी. गोसावी ताप करीती, जाळ पेटवायचे. अवघी लेंकरुवे आपुलाली भोई आणि ती, आपलाली भोई आणायची. मग एके वेळे अवघे घालिती, एक वेळेस सर्व घालायची. ते म्हणती राऊळ थोडी घाला,
लेकरं म्हणायचे थोडी थोडी घाला, आणि श्रीप्रभू महाराज घेतले की सर्वच टाकून द्यायचे त्या आगीमध्ये. भोई म्हणजे प्रत्येक लेकराचा जो तो वाटा होता, की तुम्ही एवढी पेंडी आणा जाळ्यासाठी काहीतरी आपल्याला, म्हणून त्याला भोई म्हणतात. तसं नाशिककड त्या भागामध्ये सासू म्हणतात, तर सासवाना म्हणतात जाळ्याला. तर इथं विदर्भामध्ये भोई म्हणतात. म्हणून मागुती जाती भोई घेऊन येती, म्हणून पुन्हा भोई घेऊन यायची. मागवती गोसावी एके वेळे अवघी घालती, पुन्हा लेकरं जरी म्हणाले की थोडं थोडं टाका, हळूहळू शिकूत आपण, ती एकदाच टाकून द्यायची. श्रीप्रभू महाराज तो थोरू जाळू होये आणि हास्य स्वीकरिती, असा मोठा जाळ व्हायचा, आणि मग श्रीप्रभू महाराज हे हास्य स्वीकार करायचे, हसायचे ते जाळाला पाहून. मागुते तिये म्हणती रावळो रावळो, थोडी थोडी घाला, थोडं थोडं घाला असं म्हणायचे. मागुती आणा म्हणती, श्रीप्रभू महाराज पुन्हा पूर्ण टाकायचे आणि पुन्हा म्हणायचे आणा अजून. मागुती आणा म्हणती गोसावी मागुते तैसीची करीती, पुन्हा शेवटी तसंच करायचे, पुन्हा आणलं की पुन्हा तसंच एकदाच टाकून द्यायचे. शेवटी विखरवणी विजय करीती, मग एकदा झालं सर्व शेकणं झालं की मग सर्व विखरून टाकायचे, जमा झालेले राख वगैरे कोळशे विस्तो, आणि मग निघून जायचे. अन्यत्र माळीनिसी क्रीडा, अन्यत्र ठिकाणी माळीनिसी म्हणजे जे माळीनी बाया असतात बाजारामध्ये हे विकणाऱ्या भाजीपाला, त्या माळीनी त्यांच्याशी क्रीडा केली. शेजा गावीची माळीनी वांगी गाजरे भाजी फुले मरुवा दवणा ऐसे घेऊन येती, असं घेऊन तिथं विकायला यायचे रुद्रपूरला. तिया साळे उत्तरे पवळीसी बैसती, त्या शाळेच्या उत्तरेला पवळीपाशी बसायचे. विकरा करीती, ते आणलेल्या वस्तू विकायचे. तेथ गोसावी बीजे करीती, त्यांच्या ठिकाणी श्रीप्रभू महाराज यायचे. तयासी खेळू करीती, त्यांच्यासोबत खेळ करायचे. श्री करू कुरकली घेऊन केजी घेती, ते जे त्यांचे काही भाज्या होत्या ते सर्व हातात घ्यायचे आणि खेळ करायचे त्याच्यासोबत. भाजी घालती गाजरे घालती, इकडलं तिकडं इकडं असं करायचे, खेळ करायचे. त्यांच्या व्यापारासोबत जे काही त्यांनी आणलेलं होतं साहित्य त्याच्यासोबत खेळ करायचे. हे थोडी हे भाऊ म्हणे थोडी तेथ आणिक घालती, समजा एखादी वस्तू छोटी राहिली कमी राहिली, विक्रा जास्त झाला, एखादीचा कमी विक्रा झाला ती जास्त असेल, मग इकडली इकडं टाकणं असा खेळ करायचे. बहु तेथ फेडती, जिथं जास्त आहे तिथलं कमी करायचे, जिथं कमी आहे तिथं टाकायचे. बाईला म्हणती रावळो घातली आता फेडती का, जे टाकला आता ते फेडती म्हणजे कमी काबर करतात. आणि गोसावी हास्य स्वीकरिती, हसायची. विनायका मागे लपणे, विनायकाच्या मागे श्रीप्रभू महाराज जाऊन लपले. विनायक असं गणपतीला म्हणतात. लेंकुरुवे लपंडाही खेळते असे ती, लपंडाव खेळतोय लेकरं. तो गोसावी बीजे करीती, तिथं मुलांसोबत तिथं यायची जिथं मुलं खेळत होती तिथं. लेंकुरवा सांगाते खेळती, लेकरांसोबत खेळायला लागायची. लपेती, आणि जो कोणी डाव देत आहे त्याला सांगायचे सगळे लेकर की आता श्रीप्रभू महाराज आपल्यासोबत खेळणार, आणि ते श्रीप्रभू महाराज लपायचे डाव द्यायला गेला की. गोसावी विनायका मागे लपेती, लेंकुरुवे पाहती भवंती भवंती परी ने दखती, आजूबाजूला पाहायचे परंतु श्रीप्रभू महाराज दिसत नव्हते. आणि गुंडो म्हणून बोबाती, आणि तेथची वो म्हणती,
अखेरला श्रीप्रभू महाराज दिसतच नाहीत म्हणून सर्व लेकरं गुंडो म्हणून असे आवाज द्यायचे. आणि तेथची वो म्हणती श्रीप्रभू महाराज दिसूनच वो म्हणायचे. परी देखती ना, परंतु दिसत नव्हते श्रीप्रभू महाराज. आणि मागुती गुंडो म्हणून बोबाती, पुन्हा गुंडो म्हणून ओरडतात लेकरं. आणि तेथची वो म्हणून उठती, तिथंच वो म्हणायचे श्रीप्रभू महाराज त्या विनायका मागून. आणि अवघिया लेंकुरुवा विस्मो होय, त्या विनायकाच्या पूर्ण आजूबाजूला फिरून पाहिलं लेकरांनी, मागं पुढं सर्वीकडं श्रीप्रभू महाराज तर नाही, लपलेत विनायकाच्या मागच, परंतु तिथं दिसत नाहीत. आवाज दिला तर ओ यायचा, परंतु दिसत नव्हते. असं त्या लेकरांना आश्चर्य झालं. आणि तेथीची वो म्हणून उठती. आणि अवघिया लेंकुरुवा विस्मो होये, मागुती खेळेती आणि मागुते गोसावी तैसेची करीती. पुन्हा खेळायला पुन्हा डाव दिला की श्रीप्रभू महाराज पुन्हा तसंच करायचे. ऐसा खेळू खेळेती मग गोसावी विजय करीती. असा खेळ खेळला आणि ज्यावेळेस मग तिथून जाण्याची इच्छा झाली श्रीप्रभू महाराजांची, की श्रीप्रभू महाराज तिथून निघून जात. चिंचोरा खेळू लेंकुरुवे चिंचोरा खेळते होती. चिंचोरा, चिंचामधून जे निघते चिचोके म्हणतो आपण, त्या चिचोक्याचा खेळू लेकरं खेळतात. तर त्या खेळामध्ये श्रीप्रभू महाराजांनी भाग घेतला. चिंचोरा खेळू लेंकुरुवे चिंचोरा खेळते होती, विनायकाच्या ओटियावरी. जो गणपतीचा ओटा होता त्या ओट्यावर बसून चिंचोके खेळत होते लेकरं. तव गोसावी विजय करीती खेळू स्वीकरीती. तिथं गोसावी विजय करायचे आणि खेळ चालू करायचे. चिंचोऱ्यासी धामे पाडिती डाव घालिती. चिंचामधून धामे पाडिती म्हणजे चिंचोके बाहेर काढायचे आणि डाव घालिती म्हणजे डाव तयार करायचे. तो गोसावियांचाची डाव पडे, ऐसे अवघे चिंचोरे जिंतले. प्रत्येक वेळी श्रीप्रभू महाराजच डाव जिंकायचे आणि सर्व चिंचोके श्रीप्रभू महाराज जिंकून घेतात. लेंकुरुवे म्हणती रावळांची आची धामिया पडताती, आमचिया न पडेती. रावळांच्या धामगड्या काय, त्यांचा डाव यायला आणि तेच जिंकायलेत. त्यांच्या धामगड्या व्यवस्थित पडायल्यात आणि तेच डाव जिंकले आणि धामोडे ते जे चिंचोके आहेत ते सर्व घेऊन चाललेत. ती म्हणे ती चाला रे आणिक चिंचोरे आणू, अजूक आपण चिंचोके आणूत. मग आणिक धामे करू, पुन्हा मग त्याचे आपण काय करू, धामे करू, एकाचे दोन. म्हणून आणिक चिंचोरे आणि ती धामे करीती, मागोते खेळेती तव गोसावियांची आची धामिया पडती. ऐसे अवघे चिंचोरे जिंतले मग विजय करिता हो जे रे म्हणून विखुरिले. आता गोविंदप्रभू महाराजाला किती जमा केली, यांना काय करायचं होतं, खेळायचं. तोपर्यंत खेळलं, सगळ्या लेकरांना परेशान केलं आणि ज्यावेळेस विजय करायची इच्छा झाली तिथून जाण्याची, की हो जे म्हणले असे आणि सर्व ते धामगडे ते चिंचोके काय केले असे उधळून दिले. घ्या कोणाला किती लागतात ते सर्व सोडून दिले. आणि लेंकुरुवाच्या झोंबिया पडल्या, सगळी झुंबड पडली लेकरांची तिथे चिंचोके घेण्यासाठी, धामकडे घेण्यासाठी. धामकडे केले म्हणजे काय केलं त्या लेकरांनी, आणि गोसावी हास्य स्वीकरिती मग विजय करीती. मग श्रीप्रभू महाराज हसायचे आणि तिथून विजय करायचे. उडीवा अवस्थान गोसावियासी तिकोपाध्याची उडीवा 12 वरिखे पर्यंत अवस्थान. जे तिकोपाध्य होते त्यांच्या उडीवा म्हणजे जो वरांडा होता, जी पडवी होती, त्या पडवीवर श्रीप्रभू महाराज 12 वर्ष राहिले.
एकुदिसी गोसावी उडवियांतू पौडू स्वीकरिला होता. त्या पडवीमध्ये पौड स्वीकारला होता श्रीप्रभू महाराजांनी. तव मध्यान एकी रात्री श्रीमूर्ती हुनी प्रकाशू गगनपर्यंत वाढीनला होता. तो मध्यान एकी रात्री म्हणजे रात्रीच्या मध्यभागी, म्हणजेच 12चा वेळ. तर रात्रीच्या मध्यान काळी, मध्यान काळ हा दुपारचाही असतो, मध्यान काळ रात्रीचाही असतो. संध्याकाळ, आपण जो संध्याकाळ हा शब्द वापरतो, तर संध्याकाळ किती असतात माहिती आहे तुम्हाला? जसं मध्यान 2 सांगितले मी, तसे संध्याकाळ किती असतात सांगता येईल कोणाला? 4. कोणत्या कोणत्या? दिवसाचे 4 प्रहर. नाही, प्रहरच नाही म्हणाल मी. संध्याकाळ किती असतात? 1 नसतात. संध्याकाळ 3 असतात. लक्षात असू द्या. संध्याकाळ हा शब्द कसा तयार झाला? संध्याकाळ हा संधीपासून तयार झालेला शब्द आहे. संध्याकाळ, संधी काळ, जी संधी असते. रात्र झालेली आहे, रात्रातून आता सूर्य निघाल्यानंतर आपण दिवसामध्ये प्रवेश करत आहोत, म्हणजे उजळत आहे. तर एक वेळ अशी असते की पूर्ण अंधारही नसतो, पूर्ण उजेडही नसतो, तो संधिकाळ, त्याला संध्याकाळ म्हणतात. ती संध्याकाळ सकाळी होते का, आणि संध्याकाळी होते. अशा 2 संध्याकाळ असतात. आता 2 सांगितले, आता तिसरी संध्याकाळ. तिसरी संध्याकाळ म्हणजे दुपारी मध्यान काळची 12 वाजताची. कारण सूर्य हा चढतीला असतो, सूर्य हा चढण्यावर असतो, 12 वाजेपर्यंत चढत असतो, आणि 12च्या नंतर एक वेळ असा असतो की उतरतीला लागतो. तर उतरती आणि चढती ही जी 2 वेळ असते, यामध्ये एक संधिकाळ असतो. गिअर चेंज व्हायला नाही, तर जो चढता गिअर होता तो उतरत्यावर लागला. जसं गिअर बदलताना गाडी एका सेकंदासाठी न्यूट्रल होत असते, तसं इथे एक संधिकाळ आहे. जसा सकाळचा संधिकाळ आहे, तसाच दुपारचा आणि तसाच संध्याकाळचा. तर या संधिकाळाहून संध्याकाळ हा शब्द निर्माण झालेला आहे. म्हणून आपण संध्याकाळ असं म्हणतो. आपल्याला संध्याकाळ एकच माहित आहे, ती म्हणजे कोणती? या टायमाची 6-7ची. तर संध्याकाळ अशा 3 असतात. प्रहर 8 असतात. दिवसाचे 4, रात्रीचे 4. गोसावियांसी तिकोपाध्यायाचे उडिवा 12 वर्षेपर्यंत अवस्थान, म्हणजे 12 वर्ष तिथं होते. एकुदिसी गोसाविया उडव्या अंतू पहुड स्वीकारला होता. तो मध्यान एकी रात्री श्रीमूर्ती हुनी प्रकाशू गगनपर्यंत वाढीनला होता. आकाशापर्यंत गेला प्रकाश. तो तिकोपाध्याची ब्राह्मणी देखिला. तिकोपाध्याची जी ब्राह्मणी होती, जी पत्नी होती, तिनं पाहिलं. तिया तिकोपाध्या पुढे सांगितले. तिकोपाध्यान पुढे सांगितलं, उठा उठा, वेडे पिसे येत एक आणोनी घातले असती, तीही आगी लाविली. त्यांची पत्नी म्हणते, वेडे पिसे कोणी भरून ठेवले म्हणे, आता कोणतरी आग लावली म्हणे आपल्या घरामध्ये. कोण म्हणते? ही ब्राह्मणी म्हणते तिकोपाध्यांना. उपाध्ये धावत बाहेरी आले, धावत धावत घराच्या बाहेर आले. तव गोसावियाची एक श्रीमुकुटी हुनी प्रकाशू देखिला. श्रीमूर्तीच्या मधून प्रकाश निघत होता, श्रीमुकुटाकडून प्रकाश निघत होता. आणि दंडवत घातले तिकोपाध्यांनी. जवळ गेले श्रीप्रभू महाराजांच्या जवळ. श्रीचरणावरी डोई ठेविली, डोकं ठेवलं. मग विनविले, जी ओट्यावरी पहुडू स्वीकारावा. जी ओट्यावर तुम्ही पहुडू स्वीकारावा म्हणजे निद्रा घ्या, ओट्यावर निद्रा करत जा, अशी विनंती केली तिकोपाध्यांनी. गोसावी ओटियावरी बीजे केले. मग मुठू अंथुराव्या दिधला. अंथरण्यासाठी मुठू म्हणजे जाड वाखळ किंवा घोंगड समजा, असं अंथरण्यासाठी एक जाड वस्त्र दिलं. मग गोसावी पहुडू स्वीकरिला.
तिथं पोट स्वीकारला. उपाधिये घरांतू गेले, उपाधी ते त्यांच्या घरी गेले. नाहीतर 12 वर्ष त्या पडीला राहिले श्री प्रभू महाराज. आणि प्रकाश दिसला म्हणून त्यांना तिथं बोटावर पोट करण्यासाठी त्यांनी सांगितलं. तर जिथं पोट करायला सांगितलं चिकोबादांच्या आवारामध्ये, तिथं श्री प्रभू महाराज नंतर 60 वर्षे राहिले. त्याच ठिकाणी त्या जिथं त्या चिकोपाध्यायांनी सांगितलं झोपायला, तिथे 60 वर्षे राहिले चिकोपाध्याच्या आवारामध्ये. म्हणून तिथं काशी असं म्हणतात रुद्रपूरला. 60 वर्ष इथं राहिले, 12 वर्ष पडव्याचे गेले. नाही 12, 72, 62 किती होतात? 65 जास्त होतं. 100 पेक्षा वर जातात. 100 पेक्षा वर जातात. हा 72 आणि 28. तर ते 100 वर्षापेक्षा वर जातात. त्यामुळं 12 अधिक म्हणजे 12 धरून 137 व्हायले ना. म्हणजे वरी 12 वर्ष चाललेत आपले. हे जे 12 वर्ष तुम्हाला पडवीचे सांगितले मी, ते पडवी कोणाची होती? तिकोपाध्यांचीच होती. म्हणजे त्यांच्याच घरी असल्यासारखी ना. पडवी कुठे असते माणसाची? घराची पुढे असते. तर त्या एकंदरीत तिकोपाध्याच्या आवारामध्ये श्री प्रभू महाराज 60 वर्ष होते. हे पडवीला जे 12 वर्ष झोपले हे धरून हे असे एकंदरीत 60 वर्ष तिकोपाध्यांच्या आवारामध्ये श्री प्रभू महाराज होते. आणि इथून मग काय केलं, ज्यावेळेस माहीम भट्ट वगैरे आले तिथं, त्यावेळेस मग राजमठामध्ये राहण्याची व्यवस्था केली गोविंदप्रभू महाराजांची माहीम भट्टांनी. तर त्या राजमठामध्ये श्री प्रभू महाराज 65 वर्ष राहिले. 65 आणि 60 किती झाले? 125. नाही हे 12 नाही धरायचे, कारण की 12 हे त्याच्यामध्ये धरले आपण. जे 60 वर्ष तिकोपाध्यांच्या आवारी राहिले श्री प्रभू महाराज, तर पडवी त्या आवारातच होती ना. त्यामुळे त्या आवारातले एकंदरीत 60 वर्ष राहिले श्री प्रभू महाराज. हे 12 वेगळे धरायचे नाही आपल्याला. 60 वर्षामध्येच 12 वर्ष आले त्याच्यामध्ये. तर 12 वर्ष पडवीला राहिले आणि उरलेले 48 वर्ष त्यांनी मग त्या ओठ्यावर राहिले. आणि बाकीचे 65 वर्ष हे त्या राजमठात राहिले. जो राजमठ औरंगजेबाने पाडला आणि तिथं आता मस्जिद उभी आहे. अर्धा भाग नाही, राजमठावर पूर्ण मस्जिदच आहे सध्याला. ते राजमठ नाहीच, ते राजमठाचा आवार आहे. ते म्हणतात राजमठ. आता हे आपला मठ आहे. हे एवढा मठ झाला आणि पुढची जेवढी जागा असेल ते आवार झाला की नाही. मग जेवढा जिथं राजमठ होता, इथं राजमठ होता, इथं श्रीनारायणाची मूर्ती होती. त्या श्रीनारायणाच्या मूर्तीला ते खेळ करायचे श्री प्रभू महाराज. आणि इथं या आवारामध्ये इथं 65 वर्ष श्री प्रभू महाराज राहिले. आणि इथं येऊन त्या औरंगजेबाने तिथं ते मूर्तीचा भंग करण्यासाठी आला होता तो. तर ते मूर्ती भंग करण्यासाठी आला होता. मुसलमान कधी मूर्ती भजकाला मानत नसतात. जे मूर्ती भजक असतात लोक, त्यांनाही ते मारत असतात आणि त्या मूर्तीलाही ते तोडून टाकत असतात. तर सिंहनारायणाची मूर्ती होती तिथं. तर सिंहनारायणाची मूर्ती त्याला तोडायची होती. नेमकं अगोदर माना नावाचं स्थान आहे आपलं एक अकोला जिल्ह्यामध्ये. अकोला जिल्ह्यामध्ये माना नावाचं स्थान आहे. तर त्या मान्याला औरंग्याचा मुक्काम होता. एका टेकडीवर त्याने मुक्काम केला. तर तिथं रात्री तो लघुशंकेला किंवा दीर्घशंकेला बाहेर निघाला असेल कदाचित. तर जे राहोटे असे टाकले असतात त्याला तणावे लावलेले असतात. तिथं पाय अडकला आणि पडला. जिथं आपलं मानेला स्थान आहे ना, त्याच गावची घटना आहे. तिथंच त्याचा मुक्काम होता. पडला आणि तिथं त्याचं कंबरडं मोडलं. त्याच्यामुळे एक प्रकारचा तो अपंग झाला होता. त्याच्या हातात काही त्राण राहिले नव्हते. अशक्त झाला होता. त्याचा हार्ट फ्रॅक्चर झालं. त्याच्यामुळं तो काय करायचा, जसं आपण काही मोठं भूमिपूजन असेल, काही मोठं आपल्याला वास्तू निर्माण करायची असेल, तर मोठ्या एखाद्या माणसाला आणतो आणि त्याच्या हाताने पहिलं भूमिपूजन करून कुदळ मारून घेतो. तसं हे मुसलमान काय करायचे, त्या औरंग्याला बोलवून त्या पहिलं मूर्तीवर पहिलं प्रहार करायला लावायचे घणानं आणि मग ते तोडायला लागायचे सर्वजण मोठ्या माणसाच्या हातून चालू करा म्हणून. मग ही अशी पद्धत होती. तर त्या औरंग्याची तब्येत बिघडली. त्यामुळं त्याच्या हातात छोटीशी छडी दिली. घन काय आवरण झाला त्याला. मग छोटी छडी घ्यायचा आणि तो असा मारायचा.
मूर्तीवर. मग ते मुसलमान तिथे तुटून पडायची मूर्ती तोडायला. तर असं असताना मग तो आला रुद्धपूरला. रुद्धपूरचा राजमठ दिसला. रुद्धपूरच्या राजमठामध्ये शिरला. त्यावेळेस आपलं कोणी नव्हतं तिथं. आपले श्रीप्रभू महाराजही नव्हते, ना आपले कोणते भक्तजन होते. सर्व काही साधू संत असेच वेगळे विखुरलेले होते. आणि साधू संत एकत्रित जरी असले तरी काय केलं असतं त्यांनी, तिथं काहीच करू शकले नसते. सशस्त्र क्रांतीपुढे काही कोणी करू शकत नाही. तर त्यांनी ते मूर्तीवर सिंहनारायणची मूर्त, ते सिंहनारायणची मूर्त आपल्यासाठी नमस्कारी होती. जिथं श्रीप्रभू महाराजांनी 65 वर्ष राहिले त्या श्रीमूर्तीला दररोज त्या नृसिंहाच्या मूर्तीला सिंहनारायणाची मूर्ती होती. तर सिंहनारायणाच्या मूर्तीला दररोज संबंध जिथं दिला तर ती मूर्ती आपल्याला नमस्कारी होती. आणि तो राजमणी एकदम पवित्र होता. 65 वर्ष तिथं राहिलेले होते. तर त्यांनी मूर्त काय केली, ज्यावेळेस काठी मारली त्यावेळेस त्या औरंग्याला तिथून प्रकाश दिसला बाहेर आलेला. मग तो म्हणतो इथं अल्लाह आहे. मग त्यांना तिथं नमाज पडायला चालू केली. सर्व सैन्य होतं तेही नमाज पडायला लागले. हे आपले भोळे भाबडे हिंदू लोक म्हणजे मुसलमान बी आपल्या देवाला यायला लागले. परंतु त्यांना काय माहिती की ते अरिष्ट पुढे येणार आहे. नमाज पडली, उठून उभे राहिले की सर्व मंदिर पाडून टाकलं. राजमठ होता तो पाडून टाकला. ती मूर्त होती जिथं पाया धरला होता मस्जिदीचा, त्याच्यामध्ये ती मूर्त टाकून दिली आणि त्यावर त्यांनी मस्जिद उभारली. जी पवित्र भूमी होती जिथं 65 वर्ष श्रीप्रभू महाराज राहिले, जिथले कण ब्रह्मादिकाशी दुर्लभ असं श्री चक्रधर स्वामींनी सांगितले, तेवढी मोठी मूर्त, तेवढी मोठी जागा सर्व आज त्या मुसलमानाच्या ताब्यात आहे. ते आवारातले स्थान आहेत. ते प्रमुख स्थान उपलब्धच नाही आपल्याला. तसंच श्रीकृष्ण महाराजांचं आहे. तसंच श्रीकृष्ण महाराजांनी अवतार कुठे घेतला, मथुरेला. त्यात कुठे घेतला, जेलमध्ये, बंदीखान्यामध्ये. त्या बंदीखान्यामध्ये मोठं मंदिर होतं. त्या बंदीखान्यावर जिथं बंदीखाना होता तिथं मंदिर होतं जुन्या काळामध्ये. तर तेही मंदिर मुसलमानांनी पाडलं, तिथं मस्जिद केलेली आहे. आता सध्याच्या घडीला श्रीकृष्ण महाराजाची जन्मभूमी हे मुसलमानांच्या ताब्यात आहे. तिथे त्याच्यावर त्यांची मस्जिद आहे. जसं राम जन्मभूमीचं प्रकरण आहे तसंच प्रकरण करायला पाहिजे होतं कृष्ण भक्तांनी. परंतु कृष्ण भक्त आपले धर्मनिरपेक्ष म्हणता त्यांचं वाटोळं झालेलं आहे. अहो देव म्हणतात म्हणजे भक्तच असे. आता मी शब्द वापरले असते म्हणतात जाऊ आता काय सांगतात ते जुने शब्द. अहो कसं असते माहिती आहे का, कसं असते, एखादे सद्भक्त असतात, एखादे सद्भक्त असतात, शिवा देतात एखाद्या साधू संतांना. ते तशी त्यांची जे चाल असते ते वाढत जाते. पुढच्या स्टेपवर नान्यावर जाते, भक्तावर जाते, मग एखाद्या परदृश्य अवतारावर, आवरदृश्य अवतार, परदृश्य अवतार, मग उभयदृश्य अवतार, तसं भकन करत करत त्याचं हन्नापर्यंत ही चाल वाढत जात असते. माझा मुद्दा होत्या पूर्ण. तर अशी चाल वाढत जात असते. माझं ही चाल ती जीवाचा करणी आहे. जीवाला तसं खरं वाटायला त्याला पुढं. मग आता जीवाची चाल आहे तशी, मग देव काय करणार त्याला. देवाला हलाहल नावाच्या विषयामध्ये सुपारी उडून आल्या होत्या. देवाला तर पाहिलं माहीत होतं सर्व. देवानं का बरं खाल्ल्या. ते पुढच्या जीवाची चाल तशी आहे, ती चाल तर पूर्ण करावं लागेल. आपलीच करणी आहे. देव गपचूप बसत नसते कधी. हे आपलीच करण्यावाळा आहे सगळी. आपली चाल आहे म्हणून तिथे देवाला गपचूप बसावं लागते. याची चाल पूर्ण होऊन द्यावंच लागते. सुरुवातीला आले, सुपाऱ्या पाहिल्या, निर्विष केल्या, परंतु दुसऱ्यांदा पुन्हा पाठवल्या. मग आता पर्यायच नाही, आता इच्छाच आहे त्याची, घेऊन घेतल्या सुपाऱ्या. मग स्वामींनाही त्याच्या श्रीमूर्तीवर स्वामींच्याही त्याचे परिणाम दिसायला लागले होते. मग आता का बरं घेतलं, स्वामींना तर सर्व माहीत होतं. या गोष्टी 40 वर्षापासून आपण काय करणार. आपली चुकी आहे ते. देवाचं नावच घ्यायचं काय मी. चुकी आपली आहे ते. आपण संघटित नाहीत, आपलं मुठभर बी नाही आपण. पण याच्यामध्ये किती भेद आहेत, किती विखुरलेले आहेत. आपला महानुभाव पंथ जर पाहिला तर भारतीय जनसंख्येच्या मानानं 1% नाही. जी भारताची लोकसंख्या आहे 1,25,00,00,000, 1,25 कोटी. त्याच्या मापानं आपण 1.25 तरी आहोत का. मग
आपल्यामध्ये किती तूट आहे का? एक संध आहे आपलं. आणि तुम्ही कालच्या जयंतीला ऐकलं का, वाचलं का? देव आमचा खुजा आहे. कोण सांगितलं? ते याला पेपर दिले की आपल्याला. आपण पेपर नाही वाचलं? वाचला नाही? महानुभाव संदेश का? हा, माणूस कोण म्हणलं असं? आपला मुंबईचा कुठं. हा, देव आपला देव तुमचा खुजा आहे, आणि देव खुजा तर आहेच, पण तुमचा पंतही लहान आहे. वा, चांगला आहे. म्हणून म्हणून देव टीका होती, तरी आमचा देव नाही सका, आम्ही ऐकतो टीका. हे असं आहे, आपल्याच लोकांनी केलं मोठं आणि तेच आपल्यासाठी झालं खोटं, असं झालेलं आहे. तर आपण संघटित नाही, याचे परिणाम हे आहेत. अलीकडचं उदाहरण देतो, आत्ताशीच, म्हणजे या 4-2 वर्षातलं उदाहरण. आपला राजमड गेला तो आता इतिहासात जमा आहे. आता तो औरंगजेबाच्या काळातली गोष्ट होऊन गेली. ती आता आपल्या हातात काही नव्हतं. आपल्या हातात सध्याला होतं त्या मजिता पुढचा जो रस्ता आहे सर्व तीर्थाकडे जाण्याचा, एकदम मस्त प्रशस्त रस्ता होता. ग्रामपंचायतच्या नकाशाला लागलेला रस्ता, शासकीय रस्ता होता. त्याच्यावर कोणाचा हक्क नव्हता, ना महानुभावांचा होता ना मुसलमानांचा होता. तर अशा टायमाला आपले सर्व आता सध्याला तिथं काय कमी आहे का? आपले महानुभाव लोक भरपूर आहेत तिथं, भरपूर आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आज त्या मंदिरापुढून, त्या मस्जिदीपुढून जाण्याचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. आपले लोक काय करत होते तिथं? काय तोंड शिवले होते का? हा, संघटितपणा नाही ना. हे म्हणते माझा यजमान यानं पळवला, ते म्हणते माझा यजमान यानं पळवला. यायला यजमानाच तोडण्यामध्ये याचं सगळं राजकारण चाललं. देवाचा कधी विचार करा? नाही, ते तसं म्हणलं नसतं कदाचित, परंतु यांना फुरसत नाही. ज्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याच्याकडे लक्ष नाही. देखची गोष्ट, मी त्या रस्त्याने गेलेलो आहे, त्या मस्जिदचा पूर्ण रस्ता होता. आज त्यांनी पूर्ण तारकंपण करून घेतलं. आज प्रवेश बंद आहे तिथून. त्या राजमठाच्या आवाराच्या मागून इकडून डाव्या हाताला विचार चेहऱ्याचं स्थान नाही का, तिथून पलीकडे छोटीशी बोळ आहे त्या सर्वतीर्थाला जायला. तर त्या छोट्याशा बोळीतून जावं लागते, असं एकामागे एक लाईन धरून. एवढा छोटा लहान आहे रस्ता. आणि जो मोठा रस्ता होता जिकडून गाडी जायची, ते आज तारकंपण करून बंद केलेलं आहे. आपल्या लोकांनी काय केलं? आपले लोक काय करत नाहीत. आता आपली जागा भावेश्वर प्रश्न किंवा आता ताजवता म्हणजे जर कोणा मागितली प्रश्न दिली नाही, ते गपचिप ते मुसलमानाने घेतली लागून हे करा. सुनील साहेबांना सांगितलं तुम्ही वापरून म्हणजे मागून येतो, आणि आधी 6 महिन्याच्या आधी करून दिली. मग इथं सांगा की आपल्या मंदिरात बाग जागा करून दिली त्याच्यानंतर. मुसलमानाचं नाही ना, आता मुसलमानाकडून घेतली म्हणे कोणीतरी. साधू जर मुसलमानाला इकित असतील तर ग्रहस्थानं साधूवर विश्वास ठेवून देव होय हे कसं गृहीत धरायचं? देवाचा विषय नाही आणायचा. देव आहे, देव होय म्हणून देव नाही, माणसाचं बोला. ऐका तुम्ही, व्यक्तीविषयी बोला तुम्ही, देवाविषयी देवाचं नाही शब्द काढायचा. म्हणजे बाल ब्रह्मचारी साधू, ज्ञानी साधू. कसं आहे, आपल्याला नाव घेऊन इथं कोणाच्या अंतकरण दुखवायचे नाहीत. दुखवायचं नाही, चर्चा आहे आपली. आपण नाही, कसं आहे, एखादा शिष्य असतोय, त्याला वाटते वा आपल्या गुरुज असं बोललं, तर आपण ते विषय सोडून द्या. चुका होत गेल्यावर नाही. आता मला सांगा, हे आता ऐकणाऱ्याला कळेल देव, जे आता ऐकित नाहीत ते काय म्हणते, बाल ब्रह्मचारी मुरलीधर बुवाचा 80 वर्ष वय. नाही ज्येष्ठत्वम गुणेर्ज्येष्ठत्व मुच्यते केतकीवर पत्रेषु लघुपत्रस्य गौरवम. त्या कवड्याचं कंस असते, केवड्याचं, त्याचे वरचे पानं मोठे आहेत म्हणून त्याला मोठेपणा असतो का? त्याच्या ठिकाणी अंगाई काठे जातं. परंतु आतमध्ये जे बारीक पाकळे असतात, सुगंधित असतात, लहान, परंतु गुणी आहेत म्हणून त्याला श्रेष्ठत्व आहे की नाही? कोणी मोठं आहे, वयानं मोठं आहे, नामकं मोठं आहे, त्याच्यामुळे ते मोठं असला समजायचं नाही. ज्यांच्या ठिकाणी गुण आहेत ना, त्या माणसाला मोठं म्हणावं. मी या मताचा माणूस आहे. सुभाषितकारांनी हेच सांगितलेलं आहे. तुमचं बरोबर आहे. त्याच्यामुळं आता ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आता मुसलमानाला साईड मिळाली आपल्याकडूनच. मुसलमानाला आपण कधी विकलं नाही पाहिजे, आणि आपण कधी मुसलमानाकडून काही घेतलं नाही पाहिजे. 4 वर्षाखाली मला ते मुसलमान लोक यायला, ते आपले माणसं गेले, ते आपल्या माणसानं त्याला फोन करून सांगितलं मुसलमानांना की आमचे लोक आले. आपले मग तेच तर, मग आपला संघटितपणा नाही. मूळ मुद्दा हा आहे. आपला भारत पारतंत्र्यात गेला. काय होता मूळ मुद्दा त्याच्या मागं? संघटित नव्हती. एवढं मोठं भारतावर पारतंत्र्य आलं, ते संघटित नव्हते त्याच्यामुळं. मग आता हे छोट्याच गोष्टी झाल्या हे, तर एवढा भारतच पारतंत्र्यात गेला कशामुळे? संघटित नव्हते. आणि आज आपण पुरा तेच चूक राहिलो.
संघटित नाही, आपण आताही संघटित नाही. एवढं दुःख भोगले, हालापेष्टा भोगले. हे आपला पाकिस्तानला बाजूलाच गेला, पण काल एक पुस्तक मी वाचलं, नांदेडमध्येच पाकिस्तान तयार झाला. आहेत आता दिसतेच आपल्या शोधत. आपलं हे त्याच्यामध्ये काय मुद्दा मांडला होता? त्याच्यामध्ये मुद्दा हेच आहे की आमची माणसं कशी वागतात, आमची माणसं निव्वळ त्याला शरण जातात आणि त्यांच्याकडूनच वागतात, त्यांच्याकडूनच बोलतात, त्यांच्यासोबत राहतात आणि त्यांना उचलून जातात. असे भरपूर प्रकरण आहेत. आता सांगायला गेलं तर आपला विषय तिकडेच जाईल. आपलं हे वाद मिटन झाले. कोणता? गोरक्षणचा गोरक्षणचा मिटन झालं. तसंच व्हायला. त्याच्यासाठी खूप आंदोलन करावं लागणार आहे. तुम्ही सांगा, राम जन्मभूमी त्याच्यावर बाबर आलान मस्जिद बांधली. तर मस्जिद भारत स्वातंत्र्य होऊन इतके वर्ष झाले, 1991 का 92ला बाबरी मस्जिद पाडली. 91ला पाडली बाबरी मस्जिद. तर 47ला स्वातंत्र्य झाला आणि 91ला बाबरी मस्जिद पाडली. एवढे वर्ष काबरमध्ये गेले. हिंदूंचा हिंदुस्थान आणि हिंदूंचं जे दैवत होतं त्यांचीच अवहेलना चालू होती. काबर इतके वर्ष गेले, संघटित नव्हते. आणि एकंदरीत संघटित करण्याचा प्रयत्न केला, 3 ते 4 वेळा प्रयत्न झाले. त्याच्यामध्ये कारसेवक जे होते तिथल्या मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट फायरिंगची ऑर्डर दिली होती, मारून टाकले. कितीतरी लोक मेले 35 त्यावेळेस. फायरिंगची ऑर्डर दिली, डायरेक्ट ऑर्डर देणारा होता मुलायम सिंग यादव, मुख्यमंत्री त्या काळचा यूपीचा. हिंदू माणूस, त्यातल्या त्यात यादव म्हणजे यादव वंशी, श्रीकृष्ण महाराजातले वंशातले, आणि इथं राक्षसाला प्रोत्साहन देणारे आणि स्वतःच्याच बांधवांना मारणारे. असे जर हिंदू असतील तर आपल्या डोक्यावर मिरळी रगडणार नाही तर काय मग लोक. आता ते उचला आहेत की दगड येणं सुरू झालं का, ते म्हणजे तुम्ही तयारी केली मंदिर बांधायची. कोणता दगड? राम मंदिर हं. सुरू झाले. 7 पासून बंद होते पण हं. आता सुरू झाले. तर ते टीव्ही वाले चॅनल वाले उचला आहेत, हे कसं काय आता. टीव्हीवाले, अहो या टीव्ही चॅनल मी सांगतो ना, मोजके चॅनल असतात बघण्यासारखे. हे बरेच चॅनल असतात, ते अमेरिकन पैसा ते यांना मग ते चॅनल चालवतात. त्याच्यामुळे अमेरिका म्हणलं तसंच इकडं दाखवतात ते. आणि अमेरिकेला कधीही वाटत नाही किंवा कोणताही दुसरं राष्ट्र असो की हिंदू संस्कृती प्रबळ व्हावी हिंदुस्थानमध्ये, असं कधी वाटत नाही. कारण की इंग्रजांनी आपल्यावर जे राज्य केलं ते सर्वात प्रथम हिंदू संस्कृतीला त्यांनी विळा घातला, कुऱ्हाड तिथं मारली. त्यावेळेस आपण सगळे पारतंत्र्यात पडलो. आणि त्यांना आताही माहिती आहे, जर हिंदू संस्कृती पुन्हा बलशाली झाली हिंदुस्थानामध्ये तर भारत हा विश्वगुरू तर होईलच, पहिलं होता तसा, आणि आपली काही याच्यावर चालणार नाही. भारत हा पूर्वीच्या काळात विश्वगुरू होता. आपण जसे आता मोठेपणा सांगतो, माझा पोरगा अमेरिकेत राहतो, माझा पोरगा सिंगापूरला गेला शिक्षण घ्यायला, माझा पोरगा गेला ब्रिटनला. तर जुन्या काळामध्ये लोक अभिमानाने सांगायचे, चायनावाले, रशियावाले, जापानवाले, थायलंडवाले, की आमचे लेकरं भारतामध्ये शिकायला आहेत विश्वविद्यालयामध्ये. तक्षशिला विद्यालय विश्वविद्यालय, नालंदा विश्वविद्यालय, अमरावतीला रसायन विद्यालय होतं, धातू विद्यालय होतं, असे मोठे मोठे विद्यालय होते जुन्या काळात. तर ते पूर्ण जाळून टाकले. नामशेष म्हणजे पूर्ण पेटून दिले. त्या ग्रंथालयामध्ये माणसं टाकून पेटून दिले, सगळे साधून गिदूचक जाळून टाकले मुसलमानांनी. नालंदा विद्यालय आहे वाटत आता. नाही अवशेष आहेत ना. अवशेष आहेत हो, ग्रंथ तर सगळे जळून गेले ना. विद्यालयाचं कशाहून वैभव असते, ग्रंथाहून विद्यालयाचं वैभव. ग्रंथालयाचं सर मग त्याला काय करायचं. आता एक आठवण म्हणून आहे, परंतु ग्रंथच नाही राहिले. तर ते विश्वविद्यालय पेटवल्यानंतर 6 महिने जळत राहिले, इतके ग्रंथ होते त्याच्यामध्ये. किती ग्रंथ असतील. त्यामुळे हे सगळे चुका आपल्याकडे आहेत, अजून काही आपण संघटित होत नाही. हा मोठा दोष आहे आपल्या ठिकाणी. राजणी सातरा घालणे, उपाधियाची या दोघी लेकी, गावित्री सावित्री, गावित्री ती विटाळुसी झाली, ते गोसावियाची या ओटियावरी बैसोनी जेविती असे, तव माया म्हणितले. त्या गायत्र्याला त्यांची आई जी होती ते म्हणते, आओ रावळाची या ओटियावरी जेवू नको. श्रीप्रभू महाराजांचा जो ओटा आहे आपल्या ठिकाणी आल्यानंतर त्या ओट्यावर बसतात, तो ओटा श्रीप्रभू महाराजांचा आहे, तिच्यावर बसू नको तू. म्हणजे रात्री प्रकाश पडला आणि ओट्यावर झोपायला सांगितलं, म्हणजे तो ओटा कोणाचा झाला. आता बापानं, घरचा जो मुख्य होता त्यानं सांगितलं की आता या ओट्यावर तुम्ही झोपत जा, म्हणजे श्रीप्रभू महाराजा ओटा झाला तो. तर तिथं जाऊन बसली हे गायत्री जेवायला. तर त्यांची आई म्हणते तिथं जाऊन बसू नको आणि जेवूही नको, ते ओटा श्रीप्रभू महाराजांचा आहे. तिया म्हणितले, हे काय ओ झाले,
निघरा झाले घर घरचिया गोसाविया झाली बोसरी. ती पोरगी काय म्हणते, म्हणते जे लोक निघर होते म्हणजे ज्या लोकांना घर नव्हते त्यांना झालं म्हणे घर आता, आणि घरचा जो मालक आहे त्यांना झाली म्हणे वस्ती, आता वस्तीत जाऊन बसावं लागायला म्हणे. तर गोसावी विजय केले, तिथं पोहोचले श्रीगुरु महाराज. आवो उठी उठी आवो मेली जाय जाय ना म्हणे. सुरुवातीला सांगितलं इथून उठ आणि इथून जा. ते न वचेची ती गायत्री काय तिथून उठली नाही काय, ती काय गेली नाही. आणि गोसावी पसाभरी धुळी सातरा घातली आणि थापा हाणीतली. पसाभर धूळ घेतली, तिच्या धुळी सातरा घातली म्हणजे ती काय अशी बसली असेल तिच्या त्या कपड्यावर ओटीमध्ये टाकून दिली पसाभर धूळ, आणि थापा हाणीतली म्हणजे बुक्क्या मारल्या. सातरा घेऊन रांजणी घातला, तिचा काय जे कपडा आथरून बसली असेल त्याच्यावर धूळ टाकली, ती उचलून पुन्हा राजनामध्ये टाकून दिला. तर उपाध्ये आले तया पुढे सांगितले, गावित्रीचे रावळाच्या ओट्यावरी जेऊ बैसली. मिया म्हणितले आवो उठी उठी, तो ते नुठीची तो रावळ आले. तीही पसाभरी धुळी सातरा घातली, तिये थापा हाणितले. सातरा घेऊन राजणी घातला, राजणासी विटाळू केला. राजणाने आता विटाळ केला म्हणजे श्री महाराजांनी. उपाधी म्हणितले थोरा भांडियासी काही विटाळू असे. जे थोर भांडे असतात, मोठे भांडे असतात, त्यांना काय विटाळ असतो का? नाही. पाणी उपसा म्हणजे त्याच्यातलं कुहिटी जाळा, त्याच्यामध्ये कुहिटी जाळा, काही याच्या जटा नारळाच्या वगैरे असे टाकून जाळा त्याच्यामध्ये. तो पाणी भरला होता, तो उपाधी रात्री, तो रांजण पाण्याने भरलेला होता. तो उपाधी रात्री मुंजिया एकू स्नान करिता देखिला. तो रांजण तसाच होता, तिथं भरलेला रांजण होता. आता रिकामा काय करायचा, रिकामा झाला त्यावेळेस उलटी करून तिथं शुद्ध करूत असं वाटलं त्यांना. तर रात्री उपाधी झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं की तो उपाधी रात्री एकू स्नान करिता देखिला. तो उपाधी रात्री मुंजिया एकू स्नान करिता देखिला. एक मुंजा आला तिथे त्यांच्या घरी आणि त्या राजनातल्या पाण्याने आंघोळ करायला लागला तिथे येऊन. उपाधी म्हणितले, उपाध्ये म्हणतात हे ऐसे काही, हे असं का बरं करताय तुम्ही, राजनातल्या पाण्याने आंघोळ का करताय. ना रावळे रांजणी सातरा घातला. श्रीप्रभू महाराजांनी येऊन सातरा म्हणजे तो जो काही कपडा अथरलेला होता तिच्या ओट्यावर, त्याच्यावर माती टाकली आणि तो कपडा उचलून त्या रांजणामध्ये घातला. तो कपडा इथं घातला म्हणून मी इथं त्या पाण्याने आंघोळ करत आहे. ते हे महातीर्थ थोर झाले. श्रीप्रभू महाराजांनी सातरा घातला म्हणून हे जे पाणी आहे ते महातीर्थ झालेलं आहे. म्हणून येथ टाकुनी आला, म्हणून मी येथ म्हणजे इथं आलो तुझ्या घरी. टाकुनी म्हणजे स्वतःचं स्थान सोडून मी इथं आलो तुझ्या घरी. मग उपाधी तेनेची पाणी रहाटी करविली. तेनीच पाणी, मग त्याच पाण्याचा उपयोग घरी करायला लावला. ऐसा गोसावी तयाचा विकल्पू नासिला. त्यांच्या ठिकाणी जो विकल्प दोष होता तो नासला. ते थोर कणवेचे होते. काढा काढी करणे एकू दिसी गोसावी काढा काढी करू लागले. घरातला पसारा काढत होते. श्रीप्रभू महाराजांना पूर्ण रुद्धपूर म्हणजे मोकळं होतं. त्यांना कुठेही जाय बंद नव्हतं. कोणाच्याही घरी जा, काही करा, घरातल्या दारात आणा की दारातल्या घरात आणा, की एखाद दिवस आपला खटकाच्या घरचे हात येऊन ब्राह्मणाच्या घरी जरी गेले हात धुवायला तरी त्यांना काही बंधन नव्हतं. एकू दिसी गोसावी काढा काढी करू लागले. तेही म्हणितले, त्या घरच्या माणसं म्हणतात, रावळाजी काही सूचिक देखत असे ती ते नेणिजे. श्रीप्रभू महाराज काय सूचक पाहत आहेत. हे नेणिजे म्हणजे आपल्याला काय सांगता नाही येणार, आपल्याला काय समजत नाही, ते आपल्याला काय माहिती नाही. पाटू दोंदेसी धरिला तो बाहिरी ठेविला. जो पाट असतो
जुन्या काळातले जड जड पाट असायचे, त्याच्यावर कोणी नाणी ठोकायची, जाड जाड पाट्याचे पाट. तर असे ते जड असल्यामुळे ते काय करायचे, 2 देशी धीरला म्हणजे जड वस्तू जी असते आपण पोटाला धरून उचलून आणतो, तसं श्रीप्रभू महाराज हे पाट असे पोटाला धरून उचलून बाहेर आणायचे. पाटू 2 देशी धरिला तो बाहिरी ठेविला, मांसळी 2 देशी धरिली, जी मासळी होती तीही 2 देशी धरली. ते बाहिरी आणली, चौरंगू आणला, चौरंगी बाहेर आणला, तोही बाहिरी ठेविती. ताट थाळा तांबिया घेऊनी बाहेरी आणले, तो आगी लागली. सर्व जेवढं काय आणलं बाहेर तेवढं राहिलं, मग घराला आपोआपच जाळ लागला. तो अवघा गाव जळीनला, गोसावी काढिले ते वाचले. तेवढं वाचलं, बाकीचं सर्व जुन्या काळामध्ये सर्व झोपड्या राहायच्या, पाचटाचे घर राहायचे, कुडाचे घर राहायचे. मग एक घर पेटलं की सर्वच पेटत जायचं. घोड्यावरी आरोहण एकुदी गोसावी, घोड्यावरी आरोहण केले, घोड्यावर आरोहण केलं. मग गोसावी म्हणितले, आवो मेला जाये, चाल चाले ना म्हणे, म्हणून शिंपुटिया हाणती, छडीनं हाणायची. आता हा घोडा म्हणजे कोणता, रुद्रपूरला गेलेले आहे सर्वजण, ते घोडे म्हणजे दगडाचे घोडे. तर तिथं बसून असे खेळ करायचे श्रीप्रभू महाराज. शिंपुटीनं हाणायचे म्हणजे छडीनं हाणायचे. 12 घोडे आणि 13वा घोडा आहे. 13वा घोडा केला का नमस्ते तुम्ही, 13वा घोडा आहे काय. 12 घोडे असे समोर राहतात खूप, तिकडे जायची गरज नाही, अलीकडेच एक असं उजव्या हाताला वळावं लागते, मध्ये आत गेले की 13वा घोडा आहे. रुद्रपूरला आहे. आओ मेली जाये, चाल चाले ना म्हणे, म्हणून शिंपुटिया हाणती, छडीनं मारायचे. तव महाजनी म्हणितले, तुम्ही न चलवा ते नचले, तुमचे नी नचले, ऐसे काही असे. तुम्ही न चलवा ते नचले, तुमचे नी नचले, ऐसे काही असे. तुम्ही चाल म्हणावा आणि तो चालणार नाही, असं काही आहे का. आणि तुमच्याकडून चालले जाणार नाही असं कधी होईल का. दगडी जरी असते तरी चालतील, असं तुमचं सामर्थ्य आहे, असं ते महाजन म्हणतात. आणि गोसावी हास्य स्वीकरिले, श्रीप्रभू महाराज हास्य स्वीकार करतात. आणि घोड्यावरुणी उतरले, मग गोसावी बीजे केले, तिथून निघून गेले. घाटया हरिभट्टा विस्मृती, त्यांना विस्मृती झाली प्रपंचाची. एकुदी गोसावी घोड्यावरी आरोहण केले होते, घोड्यावर बसले होते. तव घाटे हरिभट्ट आले, घाटे हरिभट्ट आले तिथं. दावे नेसले दोरू पांगुरले, हाती खापरी, खापरा अंतू राखोंडी ऐसे आले. दावे नसले, जे दावा असते स्वतःच्या अंगाभोवती दावच नेसला त्यांनी. आणि दोरू पांगुरले, जे दोर होतं ते अंगावर असा प्रावरण केला. हाती खापरी, हातामध्ये खापर, खापरा अंतू राखोंडी, त्या खापरामध्ये राखोंडी होती. ऐसे आले, असा वेश धारण करून ते तिथं श्रीप्रभू महाराजांसमोर आले. गोसावियांशी धूपू दाखवू लागले, धूप दाखवायला लागले गोसावियांना. मग गोसावी म्हणितले, आवो मेला जाये, जाये जाये ना म्हणे, मेला जाये जाये सिंगणापुरासी जाये ना म्हणे, असं त्यांना सिंगणापूरला जाण्यासाठी सांगितलं. तैसेची ते सिंगणापुरा गेले, मग गोसावी बीजे केले, ज्या ठिकाणी त्यांची भेट झाली तिथून गोसावी बीजे केले. केशवनायकाची पव्हेचे उदकपान,
एकुदी गोसावी केशव नायकाची पव्हेसी बीजे केले. जे केशव नायकाची पव्हा म्हणजे पाणपोई, केशव नायकाने जी पाणपोई लावली होती तिथं श्रीप्रभू महाराज जातात. तेथ एक आंडोरे राखण ठेविले होते. एक लेकरू तिथं त्याला राखण्यात ठेवलं होतं, तिथं पाणपोई थांब म्हणून. ते श्रीनेत्री त्राटिले आणि थाप उगारिली आणि ते भ्याले. डोळे वाचून त्या लेकराकडे बघायला लागले श्रीप्रभू महाराज. तिथं गेले आणि आता ते राखणाईत बसवला होता, मग त्याला पळवून लावण्यासाठी डोळे वाचून पाहिले त्यांच्याकडं, हात उगारला, असं त्यांनी केलं. आणि ते भ्याले म्हणजे ते लेकरू भिलं. ते परते गेले, ते दूर गेलं निघून तिथून. गोसावी पव्हेचे धारुके फेडिले, जे धारुक होतं ते फेडलं. श्रीमुखी घातले, श्रीमुखी घातलं. उदक स्वीकरू लागले, उदक स्वीकरू लागले. आओ पुरे पुरे म्हणे म्हणून श्री करे वारीती. आपल्याच हाताने घ्यायचे आणि आपल्याच हाताने पुरे पुरे म्हणायचे, थांब म्हणायचे. ते आंडोर म्हणे हो हो आता पुरे होईल, हो म्हणे. ते लेकरू म्हणायचं बाजूचं, मग आता आता बस होईल म्हणे आता, असं ते लेकरू म्हणायचं. म्हणून ते थोनी हासे, म्हणून जिथं ते लेकरू उभं होतं दूर जाऊन तिथूनच ते लेकरू हसायचं. ऐसे दोन्ही राजनीचे पाणी सांडिले, सर्वच पाणी सांडून दिलं दोन्ही रांजणाचं. मग दोन्ही रांजणामध्ये आसन केले, रांजणामध्ये जाऊन बसले. दादा विस्मरू म्हणजे संसाराचा म्हणजे काय? विस्मरू म्हणजे संसाराचा अर्थ ते हे लीळा इथं नाही, ते संसाराचा विसर पडला, ते लीळा दुसऱ्या ठिकाणी आहे. हे हरिभट्टाची लीळा, इथं संसाराचं विस्मरण झालं नाही. संसाराचं विस्मरण म्हणजे प्रपंचाची विस्मृती, प्रपंच विसरून गेला तो होता. ही लीळा आहे बघा, प्रपंच विसरला तो. विंजोगाचा ब्राह्मण, जो विंजुगाचा ब्राह्मण होता तो स्थिती सांगण्यासाठी आला होता. त्यांना स्थिती झाली देवापासून, आणि तो जो ब्राह्मणांचे जे षटकर्म असतात ते षटकर्म सर्व विसरून गेला होता आणि आपल्या स्थितीमध्ये बसून राहायचा फक्त, बस, काही नाही दुसरं करायचा. त्याचे नातेवाईक म्हणायला लागले याचं काही नाही, सगळं ते कोणता तरी एक महात्मे आले म्हणे. विंजुगा म्हणजे नवगाव बरं का, नवगावला गेले का कोणी इथून? तर नवगावची लीळा आहे ही. तिथं तो ब्राह्मण, त्याला सगळी विस्मृती पडली होती. ब्राह्मणाचे षटकर्म विसरून गेला म्हणजे सगळंच काही विसरलं त्याचं. ब्राह्मणाचे षटकर्म हे फार जिव्हाळ्याचा प्रश्न असतो त्यांचा. तर षटकर्म विसरला म्हणजे जीवन विसरल्यासारखं आहे ब्राह्मणाचं. तर असं तो स्वतःचं जीवनच विसरून गेला होता, षटकर्म विसरून गेला होता. आणि प्रपंचाची विस्मृती साहजिकच झाली होती, कारण की त्यांना स्वामीकडून स्थिती झाली होती. त्याच्यामुळे त्याला काही खाणं लागत नव्हतं, न पिणं लागत होतं, फक्त बसून राहायचा, स्थिती भोगत राहायचा, आनंदामध्ये डुलत राहायचा. तर सगळे लोक बघायला लागले, ब्राह्मण लोक, की यानं सगळं काही सोडून दिलं. मग असं त्याला ज्यावेळेस कानावर पडलं, मग तो तिथून घरून आला स्वामीच्या सन्निधानी, म्हणे मला ही स्थिती नको आहे म्हणे मला. मग स्वामी म्हणतात काय तुम्हाला या स्थितीपासून काही दुःख होत आहे का, काही त्रास व्हायला का तुम्हाला? तर तो ब्राह्मण म्हणतो दुःख नाही, त्रास नाही, आनंदच होते म्हणे मला, परंतु ही स्थिती नको. मग म्हणे का बरं नको? स्वामी म्हणतात. मग ते सगळे सांगते बा असं असं झालेलं आहे मला, या स्थितीमुळे असं सर्व माझं षटकर्म ठाकलेले आहेत म्हणे, म्हणून ही स्थिती नको. मग त्या ब्राह्मणाला स्वामी विधी सांगतात की गावात जा आणि 4-5 जणांना जेवू घाला, कुमारींना, आणि तुमची स्थिती भंगल. मग ते गावाकडे गेले, 5 कुमारींना बोलवलं आणि जेवू घातलं आणि त्यांची स्थिती भंगली. तर तो आला होता स्थिती सांगण्यासाठी. त्यांना प्रपंचाची विस्मृती झाली होती, त्यांनी षटकर्म सर्व सोडून दिले होते.
खडखांबुला खेळू गोसावी सामान्य स्वरासी बीजे केले. एक महादेवाचं मंदिर, तिथं श्रीप्रभू महाराजांनी आगमन केलं, विजय केले. तेथ लेंकुरुवे खेळते होती, लेकर खेळत होते तिथं. गोसावी खेळू स्वीकरिला, त्यांच्यासोबतच श्रीप्रभू महाराजही खेळायला लागले. लेंकुरुवे म्हणती रावळो हा खांबू नको शिवो. आता खेळामधला काही प्रकार असेल, खडा खांबूला खेळाचं नाव आहे, तर एक विशिष्ट काही खांब असेल त्याला न शिवणे, जो डाव असेल ज्याच्यावर तो तिथं जाईल उभा राहील, असं काहीतरी खेळ असेल तो. तर तिथं बाकीचे लेकर म्हणायचे या खांबाला आपल्याला शिवायचं नाही. ऐसा अवघ्या खांबासी सबंधू दिला, एक वायव्य कोणीचा वांचोणी. त्या सामान्य स्वराच्या मंडपामध्ये जेवढे काही खांब होते त्या सर्व खांबांना सबंध दिला. खेळले म्हणजे त्या सर्व खांबांना भोवती फिरले, खेळले, धरलं त्या खांबांना खेळत्या वेळेस. परंतु लेकरांनी जो खांब सांगितला की या खांबाला हात लावू नका, तो खांब त्यांनी सोडून दिला आणि तो अस्पर्शितच राहिला. एक वायव्य कोणीचा वांचुनी, बाकी सर्व खांबांना संबंध दिला श्रीप्रभू महाराजांनी. गोसावियांसी तेथ आसन झाले, गोसाव्यांना तिथं आसन झालं. आंडोरी कविठे आणली, त्या मुलांनी काय केलं, कवठं आणले, तिये फोडली, तिथं आणून त्यांनी फोडले. गोसावी प्रसादू केला मग विजय केले, थोडंसं आरोगण केलं आणि निघून गेले. बाकीचा प्रसाद त्या लेकरांसाठी ठेवला. संन्यासी विपलाणे भद्रापासी गोसावी खेळू करीत होते. भद्रापासी, या भद्रा नावाच्या ठिकाणी तिच्याजवळ, त्या भद्राजवळ गोसावी खेळत होते. तव संन्यासी पुडी करिता देखिला, त्या एक संन्यासी पुडी म्हणजे भिक्षा करत होता. त्या संन्यासाला श्री गोविंदप्रभू महाराजांनी पाहिलं. मग गोसावी म्हणितले, तव संन्यासू पुढे करीत देखील. मग गोसावी म्हणितले, पाकू पाणी डाळी तैल्य पात्र तक्र पात्र घृतोदन सलोनी एल घर पैल घर. सांगायला लागले तक्र पात्र, घृतोदन, सलोनी म्हणजे मिठेसी युक्त, असे वेगवेगळे पदार्थ त्यांना सांगितले. आणि सांगायला लागले एल घर पैल घर, या घरी जा त्या घरी जा. ऐसे गोसावी विपाईले, अशी त्यांची थट्टा केली की तुम्हाला या घरी चांगलं खायला भेटेल इथं जा, असं सर्व सांगितलं. तैल्य पात्र, कोणाच्या घरी जास्त मसालेदार चकचकीत, कोणाच्या घरी तुम्हाला घृतोदन म्हणजे तूप भेटेल, सलोनी म्हणजे चांगलं खमंग, सलोनी, अलोनी म्हणजे की आळणी, आणि सलोनी म्हणजे मिठेसी युक्त. आपण आळणी म्हणतो, जर मीठ कमी असेल तर आळणी, तर इथं त्याला अलोनी म्हणतात. प्राकृत भाषेमध्ये, जुन्या मराठी भाषेमध्ये अलोनी म्हणजे आळणी, त्याच्यात मीठ नाही. आणि सलोनी म्हणजे ज्याच्यामध्ये मीठ आहे व्यवस्थित, असं त्याला सलोनी म्हणतात. तर अशी त्या संन्यासाची थट्टा केली. तो जावो लागला, मग गोसावी विजय केले. श्रीप्रभू महाराज तिथून निघून गेले. मातांग पव्हेचे उदक पान, गोसावी मातांग पव्हेसी बीजे केले. जी मातंगाची पव्हा होती, पव्हा म्हणजे काय, पानपोई. तर गोसावी त्या मातंगाच्या पानपोईपाशी गेले. तेथे एक अंडोर बैसले होते, तिथे एक अंडोर बसलेलं होतं म्हणजे लेकरू बसलेलं होतं. तेथ सिंगटे दोन्ही ठेविली होती, ते एक सिंगट गोसावी श्रीकरी घेतले आणि अंडोरा पाठी लागले. आता पानपोई सारखी दिसणार, ब्राह्मणांची असो तिथं राजनच असणार, मग ते मातंगाची असो तिथेही राजनच असणार. मग ओळखायची कशी, ही मातंगाची आहे, ही ब्राह्मणांची आहे, ही क्षत्रियांची आहे, कशी ओळखायची. म्हणून जुन्या काळामध्ये जी मातंगाची पानपोई आहे तिथं सिंगोटे, मातंगाचं काम असते खाटकूट करणं,
मग त्यांनी जिथं काही असे काम केले तर त्या प्राण्याचं ते शिंग आणायचे उचलून आणि ओळखू यावं हे मातंगाची पाणपोई आहे म्हणून तिथं शिंग ठेवायची अशी त्या राजण्याच्या पुढं की ही पाणपोई मातंगाची आहे, इथं कोणी दुसऱ्यांनी पाणी पिऊ नये. म्हणून शिंगोटी म्हणजे काय? शिंग. तर असे शिंग ठेवलेले असायचे. ते एक शिंगट गोसावी श्रीकरी घेतले, एक शिंग उचललं तिथून गोसावी यांनी आणि अंडोरा पाठी लागले ते पळाले. त्या लेकराच्या मागं लागले श्रीप्रभू महाराज शिंग घेऊन. मग ते लेकरू श्रीप्रभू महाराजाला पाहून पळून गेलं. करा श्रीकरी घेतला मग उदक पान केले. करा पाणी घेण्यासाठी जे काही तिथं साधन असेल पिण्यासाठी, जसं आता ग्लास आहे त्या काळात करा असायचा. तर त्या करा म्हणजे छोटस गाडगं असेल मातीचं, तर ते पाणी पिण्यासाठी घेतलं आणि त्याने पाणी पिलं. मग उदक पान केले राजणीचे अवघे पाणी सांडले, सगळं पाणी रिकाम करून दिलं. रांजणाची बुडी उरले पाणी ते तू गोसावी श्रीकर श्रीमुख प्रक्षाळले. रांजणाच्या बुडाचे मग पाणी उरलं. राजन तुम्ही किती उंडा असा पाणी तिच्यामध्ये राहणार हमखास. मग जेवढं काय पाणी उरलं ते सरळ राजन केलं आणि तेवढ्या पाण्यानं मग श्रीप्रभू महाराजांनी काय केलं? श्रीकर श्रीमुख धुतलं. श्रीचरण प्रक्षाळले रांजणा अंतुची म्हणजे श्रीकर श्रीमुख आणि श्रीचरण त्या राजनामध्ये प्रक्षाळले, बाहेर पाणी काय काढलं नाही. मग गोसावी विजय केले, तिथून गोसावी निघाले.